त्यावेळेस भरत आंधळे सर आणि विश्वास नांगरे पाटील सर यांचं व्याख्यानं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती आणि त्यांचंच मोटिवेशन घेऊन मी स्पर्धा परीक्षेकडे आलो होतो. अधिकारी झालेत, तर मग त्यांच्याकडे पाहून तुम्हाला असं कधी वाटलं का की आपण आणखीन काही वर्ष अभ्यास केला असता तर आपण सुद्धा अधिकारी झालो असतो? MBBSच्या मुलानं 5 वर्ष MBBSचं सीट मग वाया का घालवलं? इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यानं इंजिनिअरिंग केलं, मग ते सीट का त्यानं घालवलं? ड्रायव्हरसाठी इंजिनिअरिंगची मुलं अर्ज करतात. BMS आणि BHMS मुलं क्लरिकल पोस्टसाठी कोर्टामधल्या ते काय स्टेनोटायप ह्याच्यासाठी अर्ज करतात. क्लास 1 पदासाठी तर सोडून द्या, तिकडे येतात. PhD झालेले विद्यार्थी क्लर्कसाठी जर अर्ज करत असतील, मग ही कशाची शोकांती कामं नाही? आता मी जेव्हा महाराष्ट्र दौरा केला तर जी मुलं माझ्यासोबत अभ्यास करत होती 2012, 13, 14च्या पिरियडमध्ये आणि जे झाले नाहीत, तर मी जेव्हा 2018, 19मध्ये जेव्हा फिरलो तर ती मुलं तिकडे गावाकडे अभ्यास करतात. तुम्ही ते बघितलं तर 75,000ची मेगा भरती होणार होती. वास्तविकमध्ये 20 ते 25,000 जणांना नोकरी मिळाली आणि ती प्रक्रिया 2018 पासून ते 2025 पर्यंत चालू आहे. म्हणजे विचार करा हे किती गंभीर आहे. तुम्हाला जमीन आहे का, नोकरी आहे का? आता 27व्या वर्षी कुठला फ्लॅट, कोण फ्लॅट तुम्ही घेऊ शकतं? 1-1 कोटीचा फ्लॅट घेण्याची शक्य आता. मग हे मुलीच्या पालकांना सुद्धा कळालं पाहिजे की आपण अवास्तव डिमांड करून अशा डिमांड करणं कितपत योग्य आहे. म्हणजे आपले आईवडील आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण की त्यांनी आपल्याला काहीतरी चांगलं व्हावं म्हणून खस्ता खाल्लेले असतात. त्यांचा विचार डोळ्यासमोर ठेवा. नमस्कार, मी जीवन आगाव तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो जीवन सफर विथ जीवन आगाव या आपल्या पॉडकास्टच्या सिरीज म्हणून. आता पॉडकास्टचा ट्रेंड आलाय, तसं मी ट्रेंड फॉलो करत नाही, पण लोक करायला तर मी म्हटलं आपण प्रवाहाच्या अगदीच बाहेर जाऊन सुद्धा जमणार नाही, म्हणून म्हटलं आपण सुद्धा पॉडकास्टला सुरुवात करावी. म्हणून आणि पॉडकास्टला मग नाव काय द्यावं, कारण प्रत्येकाचे असं वेगवेगळं असतं. मी म्हटलं आपलं नाव आहे जीवन, मग जीवन सफर विथ जीवन आगाव अशी ती माझ्या सुपीक डोक्यातून आलेली कल्पना आहे आणि असं आपण त्याला नाव ठेवलेलं आहे की जीवन सफर विथ जीवन आगाव पॉडकास्ट. तर मग आज आपल्या पॉडकास्टवर, पॉडकास्ट म्हणजे नेमका विषय काय असते? पॉडकास्ट हा झाला समजा इंग्रजी शब्द. म्हणजे आता माझ्याकडे प्लॅटफॉर्म आहे, मला काहीतरी प्रश्न विचारायचे तर समोरच्या माणसाला काहीतरी उत्तर द्यायचेत मला. म्हणजे एकंदरीत गप्पा टप्पा मुलाखत आहे, त्याला आपण पॉडकास्ट म्हणतो मराठीमध्ये. तर पॉडकास्ट आपण आता घेतोय. मग आज आपल्या पॉडकास्टवर उत्तर देण्यासाठी कोण आले ते आपण बघूयात, कारण प्रश्न विचारण्यासाठी मी आहेच. तर माझ्या हातात तुम्ही इथे आता बघू शकता, मी अधिकारी नावाचं पुस्तक तुम्हाला दिसत असत. मी अधिकारी म्हणजे मी नाही, मी होऊ शकलो नाही, मी प्रयत्न केले. म्हणजे चांगले गुणाला केस्तोड येईपर्यंत मी प्रयत्न केले अधिकारी होण्याचे, पण नाही. कारण बऱ्याच जणांच्या नशिबामध्ये अधिकारी होणं नसतं. पण तरी सुद्धा इथे मी अधिकारी नावाचं जे पुस्तक आहे ते त्या संदर्भातच आलेलं आहे. म्हणजे जे प्रयत्न करून थकलेत त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक आहे, आणि ज्यांचे प्रयत्न आणखीन चालू व्हायचे त्यांनी सुद्धा कशा प्रकारचे प्रयत्न केले पाहिजे ते सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आता ही जरा समजा वरवरचं, आता आपण थोडंसं डिटेलमध्ये विचारणार आहोत. तर या पुस्तकाचे लेखक डॉक्टर ज्ञानेश्वर जाधव आणि या पुस्तकाची संकल्पना ज्यांची आहे किरण निमोरे आणि महेश बडे. त्यांच्यापैकी महेश बडे सर, म्हणजे आपण प्रेमाने सगळे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी त्यांना आपण म्हणतो की मुसीबत के वक्त में रहते हैं जो खडे वो है अपने महेश बडे. असे दोघी जण आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. नमस्कार. 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 डॉक्टर ज्ञानेश्वर जाधव, म्हणजे तुम्ही डॉक्टर कोणते डॉक्टर आहात नेमकी? खूप लोकांना हा प्रश्न पडतो. म्हणजे आम्ही संशोधन केलेलं आहे, म्हणजे PhD. अच्छा. रिसर्च केल्यानंतर मी पुणे विद्यापीठामधून मीडिया अँड कम्युनिकेशन विभागामधून म्हणजे स्टडी ऑफ इंडियन वेब सिरीज प्रोडक्शन प्रोसेस अँड रेव्हेन्यू मॉडेल या विषयामध्ये ते मी PhD केलेली आहे. आणि त्याच्यानंतर ते पदवी मिळालेली आहे. ते म्हणजे तुम्ही शिक्षणातले डॉक्टर आहात असं आपण म्हणू? संशोधनामध्ये डॉक्टर. नाही तर माझा थोडासा घसा खराब होता, मी लगेच तुमच्याकडून औषध पाणी लिहून घेतलं असतं काय काय. तर म्हणजे 200 रुपये फीस बासली असली नाही, त्यातले डॉक्टर नाही. अच्छा. याच्या आधी सुद्धा तुमचं एक पुस्तक आलं जे मी वाचलेलं आहे, आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य. ते तुम्ही लिहिलेलं आहे. म्हणजे तुमचा स्वतःचा स्पर्धा परीक्षेचा असा काही आहे का अनुभव का? कारण ते पुस्तक सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यावरतीच आहे. बरोबर. नाही, ती कादंबरी लिहिली, ती गोष्टीच्या स्वरूपामध्ये आपण मांडलं. आणि म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव, मी 2007, 8, 9, 10 असे 3-4 वर्ष मी 11 पर्यंत देत होतो परीक्षा. काही परीक्षा दिल्या, पण मला लक्षात आलं की आपली निवड होत नाही, प्री पर्यंत जातोय, मेन पर्यंत जातोय. आणि माझा कल पण त्यावेळी लक्षात आला की मला जास्त लिखाणाकडे, संशोधनाकडे, शिक्षक होण्याकडे असा थोडा कल वाटला मला. म्हणून मग मी ते प्रयत्न सगळे सोडले आणि मास्टर झाल्यानंतर मग मी मीडियामध्ये काम करायला लागलो, म्हणजे मास कम्युनिकेशन झाल्यानंतर. आणि तिथून पुढं मग
लिखाणाकडे आणि संशोधनाकडे वळलेलो आहे. अच्छा. आणि त्यातून मग हे आशेच्या गुंगीतलं लटकलेलं तारुण्य जे आहे, ही कादंबरी म्हणजे काही माझे अनुभव होते. मी स्पर्धा परीक्षेला जसा विद्यार्थी राहिलो तसा नंतर मी शिकवत होतो. मी एक 3-4 अकॅडमीमध्ये साधारणतः 6 वर्ष इंग्रजी हा विषय शिकवला. म्हणजे इंग्रजी ग्रामर म्हणजे प्रीला असतं, परत मेन्सला असतं, ते विषय मी घ्यायचो. आणि मग मी हे आतून बाहेरून म्हणजे ऍज अ स्टुडंट म्हणून आणि नंतर हे विद्यार्थी सगळे बघितलेले. त्यामुळे मला असं वाटलं की यांच्या जगण्यावरती हे साहित्यामध्ये आलं पाहिजे, म्हणून मी ती फिक्शन स्वरूपामध्ये, कादंबरी स्वरूपामध्ये ती गोष्ट लिहिली. कारण त्याच्या अगोदर माझे 3 कादंबऱ्या आलेल्या होत्या, यसल, कूस, लॉकडाऊन. आणि मग ही कादंबरी माझ्या डोक्यात होती ही गोष्ट लिहायची, पण तो वेळ कोविडच्या दरम्यान ती लिहिली आणि 2023ला ती प्रकाशित झाली. म्हणजे तुम्ही चांगले लेखक आहात असं जर समजा आपण आता म्हटलं तर ते वाचत ठरवतील. नाही, मला तर पुस्तक ते प्रचंड आता आशेच्या गुंगीत जे आहे ते मी वाचलेलं आहे आणि मला ते पुस्तक छान वाटलं, आवडलं. आणि त्या टाईपचं मी सुद्धा एक लिहितोय. अरे वा, मी सुद्धा लवकरच लेखक होईल. नाही लवकर तुम्ही प्रकाशित करा, आम्हाला आवडेल ते वाचायला तुमचं पुस्तक. आता एक महत्वाचा प्रश्न विचारतो की ह्या ज्या समजा टोटल तुमच्या 4 झाल्या कादंबऱ्या, बरोबर. आता मी अधिकारी हा जो आहे तो तुमचा संशोधनात्मक लेखक म्हणजे त्या टाईप संशोधनात्मक हा ग्रंथ आहे, बरोबर आहे. ती काय तुमची कादंबरी नाही. म्हणजे लेखक एखादा पुस्तक जर समजा लिहितो, ते का लिहितो असतो नेमकं लेखक पुस्तक? आणले मोठा गंभीर प्रश्न. ते काय आहे, प्रत्येक लेखक त्याचं एक वैचारिक भूमिका असते. त्याला जे आतून वाटतं, आतून म्हणजे मनातून किंवा जे त्याच्या विचार जे डोक्यात येतात, त्याला जगासमोर त्याला तो जो जगत असतो किंवा त्याला जे जाणवत असतं ते शब्दाच्या माध्यमातून तो मांडत असतो, त्याला ते म्हणायचं असतं. म्हणजे जनरली हे लेखक जे आहेत ना, त्यांचा आवाज, ही जी माणसं असतात म्हणजे आजूबाजूला आपल्याला असतात, काही माणसं बोलतात आणि बोलत बोलत त्यांची मतं मांडत असतात, व्यक्त करत असतात. पण खूप अशी गंभीर माणसं म्हणा किंवा ज्याला समाजाविषयी कुठल्याही विषयामध्ये त्यांना ते एखाद्या पर्टिक्युलर अशा फॉर्ममध्ये ते मांडायचं असतं आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं. लोकांना किंवा एखाद्या पिढीला त्याच्यामधून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात असं हे लिहिणाऱ्या मंडळीला वाटत असतं आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते जातं. म्हणजे संत तुकाराम महाराजांचे जे काही सगळे अभंग आहेत किंवा ज्ञानेश्वरी, आता हे खूप उच्च कोटीतलं हे साहित्य आहे जे आज आपण वाचतोय, एका पिढीकडून पुढे येत आहे. तसं आत्ताच्या पिढीमध्ये अनेक लेखक लिहितात. म्हणजे मराठीमध्ये भालचंद्र नेमाडे असतील किंवा इतर खूप सारी लेखकाला म्हणजे मला असं वैयक्तिक वाटतं की त्याची एक भूमिका असते. त्याला जर काही म्हणायचं असेल स्वतःला, जगण्यामधील असेल, कुणा अभ्यासामधून असेल, तर ती माणसं लिहितात, ती माणसं व्यक्त होतात. माझ्या बाबतीत असं झालं होतं की माझं जे बॅकग्राऊंड होतं लहानपणापासून खूप असं सप्रेस्ड वातावरणामध्ये, अत्यंत म्हणजे काय म्हणतो ना सामान्य आणि खूप अडचणीने या सगळ्या गोष्टी त्या मनात खूप साचल्या गेल्या होत्या. म्हणजे माझं व्यसन श्रीपाल सबनीस यांनी वाचलं आणि डॉक्टर दत्ता गोलोप यांनी वाचलं. ते म्हणले, हे तू जर पुस्तक लिहिलं नसतं तर एखाद्या वेळेस तू मानसिक रुग्ण झाला असता. म्हणजे ते एवढं आतमध्ये ते दाटून आणि साचलेलं होतं. त्यामुळे मी ते लेखनाकडे प्रामुख्याने वळलो आणि जे मला म्हणायचं असतं, जनरली असं आपण बोलायला गेलं तर कोणी ऐकत नाही, पण ते पुस्तकाच्या स्वरूपामध्ये लिहिले म्हटल्यानंतर 4 लोक वाचतात, काय म्हणतोय हा थोडा गांभीर्याने विचार होतो, म्हणून मी लिहायला लागलो आणि त्याचा इम्पॅक्टही होत राहिला पुस्तकांचा. तो मला आता जाणून मनातले विचार आणि मनातली एकंदरीत घुसपट जी आहे ती पुस्तकाच्या माध्यमातून, कादंबरीच्या माध्यमातून कथा बाहेर पडतात. पण याला वेगळं स्वरूप आहे, हे संशोधनात्मक पुस्तक आहे. आणि संशोधन आणि ते जर समजा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत करायचं म्हटलं तर स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत ज्या माणसाचा अभ्यास अतिशय दांडगा आहे, म्हणजे महेश बडे सर आपल्यासोबत हे उपस्थित आहेत, खतरनाक असा त्यांचा, म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जर संशोधन करायचं असेल तर त्या माणसाला सोडून तुम्ही संशोधन करू शकत नाही. हे पुस्तक मी खरं तर म्हणेल ना, मी कादंबरी लिहिणार आहे किंवा कथा कविता, हे पुस्तक जे आहे अशा पद्धतीचं लिहायचं, ते संकल्पना त्यांची आहे पूर्ण. आणि अख्खा म्हणजे काय काय पुस्तकामध्ये असायला पाहिजे, मग आम्ही त्यांचा डेटा त्याच्यानुसार आम्ही परत गोळा केला आणि त्याला एक जे काय PhD केल्यामुळे त्या संशोधन पद्धती मला माहिती, त्यामुळे ते फक्त स्ट्रक्चर स्वरूप मी दिलेलं आहे, पण मूळ सगळी संकल्पना त्याच्यात काय असायला पाहिजे हे पुस्तक त्यांच्यामुळे खरं पूर्ण झालंय. तर महेश बडे सर, तुमचं मी अधिकारी नावाचं एक गाणं सुद्धा आलं होतं लॉकडाऊनच्या आधी, बरोबर. आता तुम्ही मी अधिकारी नावाचं पुस्तक आणलंय. काही दिवसांनी मी अधिकारी नावाचा चित्रपट आणायचा तुमचा मानस आहे? 100%. त्याच्यामध्ये ऍक्टर म्हणून आम्ही जीवन आगाव यांना आत्ताच आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून घोषित करतो. लवकर आणा, नाही तर मग मला एखाद्या शिक्षकाची भूमिका त्याच्यात विद्यार्थी न करता येतो, कारण आता वय तसं होत चाललंय. लवकरच.
आता मी अधिकारी गाणं जे आलं ते तर समजा मोटिवेशनल सॉन्ग होतं. गाण्याचा जो काही आपला उद्देश होता तो देखील सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही फक्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी झाला म्हणजेच अधिकारी झालात असं नाही. तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये काही जर समजा चांगलं काम केलं तर तुम्ही तुमच्या क्षेत्रामधले अधिकारी आहात असं त्या गाण्याचं सगळं एकंदरीत सार होतं. या पुस्तकातून तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न केलाय? जसं 2019 मध्ये आम्ही मी अधिकारी हे गाणं आणलं होतं, ते गाणे आणण्यामागचा उद्देश हाच होता की बाबा जी मुलं इथं अडकून पडलेली आहेत की बाबा हेच म्हणजे एक शेवटचं क्षेत्र नाही, तुम्ही अपयशाने खचून जाऊ नका आणि तुम्ही पुढे चला, हे सांगण्याचा प्रयत्न होता. आता या पुस्तकामध्ये आपण 2 घटकांना आपण स्पर्श करतो की जो विद्यार्थी इकडे येणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि जो इथं अडकलेला आहे, अशा दोघांसाठी एकदम चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते गाण्या स्वरूप फॉर्मॅटमध्ये होतं, मोटिवेशनल टाईपमध्ये होतं, पण इथे आम्ही सगळ्या स्टॅटिस्टिक्स दिलेल्या आहेत. तर त्या स्टॅटिस्टिक्स जेव्हा नवीन येणारा मुलगा किंवा जो काही अभ्यास करतो त्यांनी जर पाहिलं तर कसं असतं, इकडे अभ्यास करत असताना तो फक्त जे काही आपले प्री आणि मेन्सचा अभ्यास असतो तेवढंच वाचतो, पण त्याच्या बॅकहँडला जे काही स्टॅटिस्टिक्स असतात हे त्याला माहीत नसतात, कारण की त्याला अभ्यास करण्याचा तो भागही नसून त्यांनी ते करूही नये. पण ते सांगण्याचा प्रयत्न केला. जेव्हा याच्यात अडकलेला मुलगा, मग तो 7 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष झाला असेल तो आणि जो नुकताच येणार आहे, ह्या दोघांनी जर हे पुस्तक वाचलं तर मला असं वाटतं की दोघांसाठी एक चांगला दिशादर्शक ग्रंथ हा होऊ शकतो आणि मला असं वाटतं की ते कुठल्याही ट्रॅपमध्ये सापडणार नाही. त्याच्यासाठी हे मी अधिकारी पुस्तक. म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे डूज अँड डोंट्स, म्हणजे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ते आपण या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. बरोबर. आता येणाऱ्या पिढीसाठी तर हे समजा आहेच. तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी, म्हणजे तुम्ही केली ना तयारी? हो, 100% मी केलती ना बाबा. तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आला होता तेव्हा तुमच्यासाठी असं काही मार्गदर्शक होतं का की ज्याच्याकडे पाहून तुम्ही म्हणू शकले असते की हे केलं पाहिजे, हे नाही? नाही, असं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध नव्हतं, पण त्यावेळेस युट्यूबचा चांगला धुमाकूळ होता आणि 2-3 त्या ठिकाणी म्हणजे मोटिवेशनल स्पीकर त्यावेळेस होते. म्हणजे त्यावेळेस भरत आंधळे सर आणि विश्वास नांगरे पाटील सर यांचं व्याख्यानं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती आणि त्यांचंच मोटिवेशन घेऊन मी स्पर्धा परीक्षेकडे आलो होतो. पण जे आता ह्या पुस्तकात मांडण्याचा आपण प्रयत्न केलाय, असं त्यावेळेस असं कुठलंही पुस्तक नव्हतं. फक्त या एक ठोकळा घ्या ना, अभ्यासाला लागा, ह्याच्या पलीकडे दुसरं काहीही ना. कोणी म्हणजे काउन्सिलिंग करणारं कोणी होतं ना, असं मदतीला कुठले त्यावेळेस आपल्याकडे काही हे नव्हते, असे स्मार्टफोन नव्हते आणि इंटरनेटचा तेव्हा एवढी कनेक्टिव्हिटी नव्हती. इंटरनेट कनेक्टिव्हिटी मला 2014-15 पासून ते सुरू झालं. नाही, सोशल प्लॅटफॉर्म जे आहे ते 2012 नंतर जास्त वाढले आणि त्यातही कोविडच्या कालखंडापासून, म्हणजे जसं ऑनलाईन सगळ्या म्हणजे अकॅडमी जे क्लासेस झाले त्याच्यानंतर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, हे कोविड नंतर जास्त प्रमाण वाढलं. बरोबर. तर तुम्ही किती वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला होता? तुम्हाला काय व्हायचं होतं? म्हणजे मी माझं स्वप्न होतं की मी PSI बनण्यासाठी आलो होतो, पण माझं पहिलं स्वप्न होतं मला आर्मीत भरती व्हायचं होतं. मी 19व्या वर्षी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी भरती झालतो. माझे वडील स्वतः रिटायर्ड सुभेदार मेजर AOC आर्मी ऑर्डिनन्स कोर्स मधून रिटायर्ड आहेत. त्यांची इच्छा होती की बाबा मी आर्मीमध्ये सेवा केली तर तू दुसऱ्या क्षेत्रामध्ये कर, पण माझी इच्छा आणि माझं पॅशन होतं की मला आर्मीत जायचंय. तर मी 19व्या वर्षीच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी आर्मी भरती झालो, पण घरच्यांच्या आग्रहाखातर मला तिकडे जाता नाही आलं. मग त्याच्यानंतर मला युनिफॉर्मची आवड होती, बाबा आर्मीत नाही तर आपण पोलीस मध्ये तरी गेलं पाहिजे. तर मला PSI होण्याचं उद्देशाने मी इकडे आलो आणि मग एक मार्गदर्शन घेत असताना एक राख सर होते, तर त्यांचं थोडंसं मार्गदर्शन मिळालं आणि मग मी अभ्यास त्या ठिकाणी सुरू केला. तर साधारणतः मी 2 मेन्स दिल्या आणि 3.5 वर्ष अभ्यास केला फक्त. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे काय. 3 वर्ष म्हणजे तुम्ही लवकरच बाहेर पडले? लवकरच बाहेर पडले. यातून बाहेर पाडण्यासाठी तुमचा कोण होता गुरु? नाही, बाहेर पडण्यासाठी गुरु कोणीच नव्हता. नाही, बाहेर असं पडलो असं म्हणता येणार नाही, कारण की काही सोशल उपक्रम हळूहळू म्हणजे मी त्याच्यामध्ये म्हणजे इन्व्हॉल्व्ह होत गेलो आणि ते काम मोठं होत गेलं. म्हणजे असं ठरवून मी सामाजिक कार्याकडे किंवा ह्या मुलांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने आलो नव्हतो. माझाही त्याच्यामध्ये स्वार्थ होता, कारण की ऍड निघावी. कारण की 2014 सरकार जसं बदललं तर 2 वर्ष नोकरबंदीच्या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली होती आणि पुन्हा जाहिरात यावी म्हणून आम्ही सगळेजण एकत्रित मिळून आपण ते एक मोठं आंदोलन आपण काढलं होतं.
तर त्या इंटेन्शननी त्याच्यात आपण उतरलो होतो. पण ते जाहिरात आली आणि या मोर्चा आंदोलनाच्या नादामध्ये ती प्री फेल झालो आणि मग तिथून पुढे मग स्पर्धा परीक्षा विषयांमध्येच हात घातला आणि अभ्यास मागे पडला आणि फक्त मुलांचे प्रश्न सोडवणं हाच उपदेव आमच्या मागे सुरू झाला. ज्ञानेश्वर सरांनी किती वर्ष एमपीएससीचा किंवा स्पर्धा परीक्षेचा? मी 7 ते 10 3 वर्ष केला मी केला. त्यानंतर तुम्ही शिक्षक झाला. त्याच्यानंतर माझं मास्टर पूर्ण झालं आणि नंतर मग मी मीडियामध्ये काम करायला लागलो आणि पॅरलल शिकवत होतो. म्हणजे इकडे जॉब करून आणि परत मी संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी बॅचेस घेत होतो. तर मग तुमचे तेव्हाचे असे मित्र असतीलच जे पास झाले, अधिकारी झालेत, तर मग त्यांच्याकडे पाहून तुम्हाला असं कधी वाटलं का की आपण आणखीन काही वर्ष अभ्यास केला असता तर आपण सुद्धा अधिकारी झालो असतो? नाही, मला त्यावेळी असं म्हणजे आता आम्हाला रिग्रेटिंग कधीच नाही वाटलं, कारण मला नंतर माझा आतला हुंकार जो म्हणतो ना आपण, तो मला जाणवलेला 2011-12च्या दरम्यान. आणि मला असं वाटलं की आपण जास्त समाधानी काम काय केल्यानंतर राहू शकतो. आणि प्रशासन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामामध्ये माझा नंतरचा इंटरेस्ट कमी झालेला. म्हणजे मला एकांतात राहून एखादी गोष्ट शोधून काढणं, त्याच्यावर चिंतन करणं किंवा ती लिहिणं, लोकांसमोर मांडणं किंवा याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट वाटायला लागला होता. म्हणून मी एखादी गोष्ट वाचली तर मी की मुलांना शिकवणं किंवा लिहिणं या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट वाटत होता. त्यातच मला जास्त मी रमत होतो. त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही असं वाटलं नाही की मी अजून तयारी करायला पाहिजे किंवा असं. फक्त की कारण त्याच्यानंतर काही खाजगी संस्थेमध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी आपण शिकवत होतो. काय होतं खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी, एक छोटी संस्था असेल किंवा छोटा एखादी कंपनी असेल ना, तर वेळेवर पगार वगैरे मिळत नाहीये. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की नाही, आर्थिक चणचण निर्माण झाली तर एखाद्या गव्हर्नमेंट नोकरी असती तर सोपं झालं असतं. याच्या व्यतिरिक्त कामाबद्दल कधीच काही वाटलं नाही. आता तर अजिबात वाटत नाही, कारण आता बरेच प्रश्न सुटत आलेले आहेत. पण मला म्हणजे हे झालं आमचं, आम्ही तुमची गोष्ट याच्यामध्ये आपण तुमचाही प्रवास या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. तुम्ही किती वर्ष तयारी करून म्हणजे कसा काय झालेला आणि डायरेक्ट तुम्ही आता एक युट्यूबर म्हणून समोर आलेला आहात. तुमचा प्रवास, तुम्ही आता अवकाश चित्रपटामध्ये पण काम केलेलं आहे. मी तसं बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे, बऱ्याच पॉडकास्ट माझा जीवन सफर एकंदरीत कशा प्रकारचा आहे. तरी सुद्धा लोकांना आता कदाचित पाठ झाला असेलच की मी 4 वर्ष तयारी केली होती, 14 ते 18. ज्या दिवशी युट्यूबचं पहिलं पेमेंट आलं त्या दिवशी अभ्यास बंद केला आणि तेव्हापासून समजा माझे व्हिडिओ चालू आहेतच. तर एकंदरीत माझा जो जीवन सफर आहे तो आपण नंतर एखाद्या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेऊयातच. पण आता की तुम्ही आता हा जो शोध निबंध लिहिलेला आहे, तर तो लिहिताना तुम्ही जेव्हा समजा आता डेटा कलेक्ट करत होता तेव्हा तुम्हाला फरक जाणवला किती काय? म्हणजे 2010, 11, 12चा जो स्पर्धा परीक्षेसाठी येणारा विद्यार्थी वर्ग होता आणि आताचा जो आहे त्याच्या संख्येमध्ये एकंदरीत वाढ झाली आहे की कमी झाली आहे? वाढ झाली आहे. म्हणजे वाढतोय, आता वाढतोय, संख्या वाढली आहे. म्हणजे 2010 पर्यंत एवढी क्रेज नव्हती. 2010 नंतर, कारण मी 10च्या अगोदर तयार केलं, म्हणजे मी काटावरती 2007 ते 11च्या दरम्यान, आणि मग त्याच्या अगोदर थोडेफार ऐकून होतो फक्त, पण ऍक्च्युअल तयारी का. पण 10 नंतर स्पेशली 2012 नंतर म्हणजे मला रमेश घोलप ज्यावेळी IAS झाला, म्हणजे आमच्या सोलापूर जिल्ह्यामधून, आणि त्यावेळी तिकडे एवढं प्रचंड प्रमाणामध्ये वाढलं आणि त्यांची सगळी भाषणं वेगवेगळ्या ठिकाणी व्हायरल झाली. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामधून कोणी परत रिसेंटमध्ये अन्सार शेखचं उदाहरण असेल, आणि विश्वास नांगरे पाटील यांची भाषणं हे 2010च्या नंतर जास्त व्हायरल होत होती किंवा त्या दरम्यानच. अगोदर त्यांचे असेल 2007-8 नंतर पण होते, पण युट्यूब जसं जसं वाढत गेलं ना, त्यांची भाषणं खूप वाढली आणि लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली ग्रामीण भागामधले. आणि मग सगळ्यांना असं वाटलं की आपण पुण्याला जायला पाहिजे तयारीला असा. आणि आता जो क्राऊड येतो आहे म्हणजे कोविडच्या नंतरचा, पूर्वी फक्त काय होतं, BA, BCom आणि BSc आणि ऍग्रिकल्चरची मुलं जास्त असायची. पण 2012-13 नंतर जो संख्या वाढलेली आहे ना, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगची मुलं आहेत, त्याच्यानंतर फार्मसीची आहेत, BMS आहे, MBBSची मुलं आहेत. म्हणजे मला आता प्रश्न असा पडतोय की MBBSच्या मुलानं 5 वर्ष MBBSचं सीट मग वाया का घालवलं? इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यानं इंजिनिअरिंग केलं, मग ते सीट का त्यानं घालवलं? जर त्या तांत्रिक एज्युकेशनमध्ये तो टिकू नाही शकला तर मग स्पर्धा परीक्षामध्ये इकडे येऊन मग म्हणजे एकंदरीत कुटुंबाची, एकंदरीत सगळ्याच गोष्टीमध्ये ती फसवणूक होती असं मला वाटतं. अर्थात याला दोषी किंवा हे कशामुळे होतंय याचा सखोल अजून अभ्यास करणं गरजेचं आहे, हे मला काम करताना जाणवलं. कारण मुळात
शिक्षण ज्या काही खाजगी कॉलेजेस आहेत किंवा सरकारी कॉलेजेसमध्ये आहेत, जे काय मुळात शिक्षण देणं असतं एखाद्या विद्यार्थ्याला, त्याचं कौशल्य विकसित होईल, तो एखाद्या नोकरीसाठी लायक होईल, तो एखाद्या व्यवसायासाठी लायक होईल, अशा पातळीवरती त्या व्यक्तीचं, त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडवलं जात नाही. हे दुर्दैव आहे. हे शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे. जरी खूप म्हणत असतील लोक की आम्ही या सगळ्या शिक्षण व्यवस्था उभा केली, सगळ्यांना शिक्षण मिळतंय, पण अजूनही तेवढ्या गुणवत्तेचं शिक्षण मिळत नसल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना नंतर नोकरीसाठी आणि इतरसाठी वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न करावे लागतात. हा मला फरक मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतोय सध्या. महेश सरांची डिग्री कशातून झालेली आहे? माझी बीकॉम झालेली आहे. हो, बीकॉम नंतर आपण बीकॉम संदर्भात एखादा जॉब करावा, कारण आता सरांनी म्हटलंय की डॉक्टरकी करून जर समजा तुम्ही डॉक्टर झाला नाहात तर डॉक्टरकीची सीट तुम्ही वेस्ट घालवली. इंजिनिअरिंग करून, आता मी स्वतः इंजिनिअरिंग केली आहे, मी इंजिनिअर करतो, ती सीट समजा वेस्ट गेली. परंतु वेस्ट जाण्यापेक्षा मी जर इंजिनियर झालो असतो तर लय घाण झालो असतो. ते एकंदरीत नाही, तो आवडीचा शोध लागल्यानंतर तुम्ही स्वतः मार्ग निवडू शकता, परंतु इकडं वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेत वाया घालवणं, त्याच्या संदर्भामध्ये म्हणतो मी. आता तुम्ही एखादा इंजिनिअरिंगचा करताय, तुम्हाला तुमच्या कला आतमधला शोध लागला की नाही मी चांगला कलाकार होऊ शकतो, मग तुम्ही जाऊ शकता. त्याच्यात असं काही बंधन नाहीये की ते सोडून. मी त्या अर्थानं म्हणत नाही. कारकुनी नोकरीसाठी, क्लर्कसाठी इंजिनिअरिंगची पोरं अर्ज करतात, ड्रायव्हरसाठी इंजिनिअरिंगची मुलं अर्ज करतात, BMS आणि BHMS ची मुलं क्लरिकल पोस्टसाठी, कोर्टामधल्या ते काय स्टेनो याच्यासाठी अर्ज करतात. क्लास 1 पदासाठी तर सोडून द्या, तिकडे येतात. PhD झालेले विद्यार्थी क्लर्कसाठी जर अर्ज करत असतील, मग ही कशाची शोकांतिका म्हणायचं? मग याचा अर्थ PhDचं सुद्धा व्यवस्थित शिक्षण मिळालं नाहीये. म्हणजे काय करणार या सगळ्याचं? फक्त पदव्या मिळवल्या गेलेल्या आहेत, माणूस घडला नाही किंवा तो व्यक्ती घडला नाही. ही मोठी शोकांतिका या शिक्षण व्यवस्थेमधून तयार होते. महेश सरांचे पण असे, आता तुम्ही इतक्या वर्षांपासून इथे राहता, सदाशिव तेथेमध्ये तुमचं रोज येणं जाणं असतंच. बरेच विद्यार्थी बऱ्याच वर्षांपासून अभ्यास करतायत परंतु पास नाही होत आहेत. ॲव्हरेज एखादा विद्यार्थी जेव्हा MPSC ला येतो, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं जर समजा आपण ॲव्हरेज काढलं, तर तुम्हाला असं काय वाटतं की किती वर्ष एखादा विद्यार्थी अभ्यास करत असला पाहिजे स्पर्धा परीक्षेचा? आपण ॲव्हरेज जर बघितलं तर साधारणतः मी बघितलं काही, आता मी जेव्हा महाराष्ट्र दौरा केला तर जी मुलं माझ्या सोबत अभ्यास करत होती 2012, 13, 14च्या पिरियडमध्ये आणि जे झाले नाहीत, तर मी जेव्हा 2018, 19 मध्ये जेव्हा फिरलो तर ती मुलं तिकडे गावाकडे अभ्यास करतायत, तिथल्या लायब्ररीजमध्ये किंवा कोणी शेतामध्ये. तर हे तर मी हे एकदमच शॉक झालो. काही जणांचे लग्न झालते तर ते पण अभ्यास करतायत. म्हणजे वयोमर्यादा जशी वाढली गेली तर ते पुन्हा विद्यार्थी त्याच प्रक्रियेमध्ये अडकलेले आहेत आणि ही संख्या मोठी आहे. म्हणजे अडकलेली संख्या तर आहेच, पण नव्याने येणारी संख्या पण मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे आज आपण बघितलं तर राज्यात जवळपास MPSC कोर MPSC तयारी करणारी संख्या राज्यसेवा आणि ग्रुप B ग्रुप C ती जवळपास 7-7.5 लाखाच्या आसपास आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जी तयारी करणारा वर्ग आहे ती संख्या जवळपास 13-1 लाखाच्या आसपास आहे. आणि पोलीस भरती तयारी करणारी संख्या ही जवळपास 10 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे आपण जर एक सरासरी आकडा जर काढला तर महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी संख्या ही जवळपास 25 लाखाच्या आसपास आहे. आणि जागा निघतात किती? तुम्ही जर स्थानिक स्वराज्य संस्था आणि MPSC जर विचार केला तर MPSC साधारणतः दरवर्षी 3 ते 4 हजारच्या आसपास जागा काढतं आणि स्थानिक स्वराज्याचा तर बट्ट्याबोळ झालेला आहे. म्हणजे अनाऊन्समेंट होती एक आणि ती भरती प्रक्रिया चालते 4 वर्ष. मग आपण जर विचार केला तर म्हणजे आपण अशा प्रत्येक शासनाने अनाऊन्समेंट खूप मोठ्या केल्या की 75,000ची भरती, 72,000ची मेगा भरतीच्या घोषणा झाल्या, पण ऍक्च्युअल मध्ये किती झाले जर तुम्ही ते बघितलं तर 75,000ची मेगा भरती होणार होती. वास्तविकमध्ये 20 ते 25,000 जणांना नोकरी मिळाली आणि ती प्रक्रिया 2018 पासून ते 2025 पर्यंत चालू आहे. म्हणजे विचार करा हे किती गंभीर आहे. भरती प्रक्रिया जर एवढी स्लो पद्धतीने होत असेल तर याचा इम्पॅक्ट त्या स्टुडंटवरती होतोच, पण त्या सिस्टीमवरती पण होतो. आणि ज्या ते विभाग ज्या लोकांच्या सेवेसाठी केलेले तर त्यांना मिळणारे जे काही सोयी सुविधा आहेत त्या मिळत नाही, तर त्यांचं पण नुकसान आहे. म्हणजे शासनाने भरती प्रक्रिया गतिमानता करण्यासाठी, पारदर्शकता आणण्यासाठी, टाइम बॉन्डमध्ये आणण्यासाठी एक ठोस उपाययोजना होणं खूप गरजेचं आहे. आता मागच्या वर्षी शासनाने GR काढला की सगळ्या परीक्षा आपण MPSC कडे देतोय. त्याच्या संदर्भात चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली कमिटी देखील रिफॉर्म झाली, त्याच्यावर काम पण सुरू आहे. 2026 पासून कुठल्याही खासगी एजन्सी थ्रू म्हणजे TCS किंवा IBPS थ्रू परीक्षा नव्हता, सगळ्या परीक्षा MPSC कडे देण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलाय. ऐतिहासिक निर्णय त्याच्यामध्ये घेतलाय. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ती खूप बेस्ट अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी असणार आहे. आणि MPSC ला देखील आपण विनंती केली, पत्रव्यवहार केलाय की
तुमचा जो टाइम बॉन्ड आहे तो साधारणतः 8 ते 9 महिन्याच्या आत सगळी प्रोसेस कंप्लीट झाली पाहिजे. तरच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रॉपरली विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही, पैशाची बचत होईल, वेळेची बचत होईल आणि त्याचं वयाधिक्य जे वाढतंय तर त्याला सुद्धा डिसिजन घ्यायला किंवा एक्झिट करायला सोपं जाऊ शकतं. आता एखादा विद्यार्थी समजा 5 वर्ष 7 वर्ष असा जर अभ्यास करत असेल तर त्याच्या मनात मग नक्कीच असा डाऊट असतोच की आपण पास होऊ की नाही. परंतु पास जर समजा झालो नाही तर मग प्लॅन बी किंवा मग इतर आपण काय करावा हा सुद्धा खूप मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही या पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केलाय का? 100%. म्हणजे खास त्यांनाच डोळ्यासमोर ठेवून आपण हे मी अधिकारी पुस्तक तयार केले. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी अधिकारी हे बऱ्याच जणांच्या प्रश्नात पडला असेल किंवा मी अधिकारीच का. तर प्रत्येकाच्या डोक्यात असतं की मला अधिकारी व्हायचंय. म्हणजे तो कॉलेज जीवनात असल्यापासून त्याचं एक स्वप्न असतं, तो कोणाला तरी पाहत असतो, कोणाला तरी आयडॉल मानत असतो आणि मला हे व्हायचंय म्हणून तो ग्रॅज्युएशन झालं किंवा ग्रॅज्युएशन करत असतानाच तो तयारी करतो. काही जण आता 8वी पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, हे खूप गंभीर आहे. काही जण 10वी पासून 12वी, प्रत्येकाचं आता ते एक डोक्यात बसले की मला 21व्या वर्षी 20व्या वर्षी IAS व्हायचंय, मग DC व्हायचंय, DYSP. ही जी स्पर्धा चालू आहे ही भयंकर आहे. म्हणजे कॉलेज जीवनमध्ये असताना तुम्ही आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तयार करून आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली पाहिजे, पण ते कुठेतरी होताना त्या ठिकाणी दिसत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे अपयशी जर आलं तर पुढं काय, तर या पुस्तकामध्ये तेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. जवळपास याच्यामध्ये 70 ते 80 जणांच्या अशा स्टोरीज आम्ही कव्हर केलेल्या आहेत की जे कोणी 5 वर्ष, कोणी 8 वर्ष, कोणी 3 वर्ष, कोणी 10 वर्ष स्पर्धा परीक्षा करत होतं, यश मिळालं नाही, मग पुढे काय. तर त्यांनी योग्य वेळी जेव्हा डिसिजन घ्यायचं तेव्हा त्यांनी डिसिजन घेतलेला आहे आणि जो काही त्यांनी मार्ग निवडलेला आहे त्यांना तिथं संघर्ष, जसा स्पर्धा परीक्षेत संघर्ष करावा लागला, कारण की सततचं अपयश, फायनान्शियल बर्डन, फॅमिली प्रेशर या सगळ्या गोष्टींमुळे तो खचून पुन्हा दुसऱ्या क्षेत्रात जाऊन तिथे यश मिळेल का हे जे त्यांनी धाडस केलेलं आहे अशांच्या स्टोरीज आपण समोर आणलेल्या आहेत आणि ते खूप चांगल्या उंचीवरती आता ते पोहोचलेले आहेत. तर इथं जी मुलं अडकलेली आहेत आणि त्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की बाबा मला सतत अपयश येऊन तो ऑलरेडी त्याचं खच्चीकरण खूप झाले स्वतःच्या मनामध्येच, तर तो समाजाला, सोसायटीला, फॅमिलीला काय उत्तर देणार हे प्रश्न त्याच्या मनामध्ये आहेत. कारण की त्याच्यात तुम्ही गेलात, मी गेलो, ज्ञानेश्वरराव पण गेलेले, प्रत्येक जण त्याच्यात मधनं गेलेला आहे. काय करायचं, तर अशा दबलेल्या युवकांची कहाणी त्याच्यामध्ये आपण दिली आणि सक्सेसफुल स्टोरी विथ स्टॅटिस्टिक, म्हणजे असं मोघम काही नाहीये. आपण 196 उमेदवारांचा डेटा कलेक्ट केला, म्हणजे एवढं त्याच्यात ते घेऊन सगळी माहिती त्याच्यात दिली. म्हणजे कोणाला जर मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करेल की बाबा हे जर पुस्तक आपण वाचलं आणि खाजगी क्षेत्रातली नोकरी असेल किंवा उद्योग असेल तर कुणाला त्यांचं मार्गदर्शन पाहिजे ते देखील आम्ही उपलब्ध त्यांना करून देऊ. कारण की आमचा प्रामाणिक प्रयत्न हाच आहे की तुम्हाला योग्य डायरेक्शन मिळून तुम्ही त्या क्षेत्राकडे जाऊन तुम्हाला यश मिळालं पाहिजे, हा या मागचा संकल्प. आणि मी अधिकारी जी संकल्पना आहे, मी अधिकारी म्हणजे बाबा फक्त सरकारी सेवेतला अधिकारी नाही, तू ज्या क्षेत्रामध्ये जाशील तिथं जे तू चांगलं काम करशील आणि तिथला तू अधिकारी झाला पाहिजे म्हणजे मी अधिकारी. अधिकारी म्हणजे फक्त सरकारी सेवेतला काम करणारा तो अधिकारी म्हणजे नाही, तर तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथे तुम्ही तन मन धन अर्पण करून जे काम करताय, जी सेवा देताय, तर तिथला तुम्ही बेस्ट अधिकारी बनलं पाहिजे. म्हणून मी अधिकारी ही थीम आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे पुस्तक समोर आणले. याच्यामध्ये मी हे ऍड करेल, मी अधिकारी आपण काय केलं, एक स्वतंत्र चॅप्टर घेतलेला आहे, तो लिहिलाय. कसा लिहिलेला आहे तर वेगवेगळ्या क्षेत्रात जी आता ही मुलं जी काम करतात आणि तिथं त्यांनी त्यांचं जे काही कर्तृत्व आहे ते सिद्ध केलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही आज युट्यूबर म्हणून आहेत, म्हणजे अधिकाऱ्यांकडे काय असतं, एक निर्णय क्षमता असते, ते सगळं काम जोखण्याची तुमची जबाबदारी असते. सरकारी अधिकाऱ्यांकडे हे सरकारनं दिलेली जबाबदारी असते आणि ते काम पार पाडत असतात, म्हणून त्यांना आपण अधिकारी म्हणतो. तसं खाजगी क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे त्याची निर्णय प्रक्रिया सगळी त्यांच्याकडे आहे, त्यामुळे तेही एक प्रकारचे अधिकारी आहेत. हे आपण 196 जे काही आपण सॅम्पलिंग घेतलेलं होतं त्या सगळ्यांना प्रश्न विचारून ती सगळी माहिती गोळा करून आणि काही जाणकारांच्या मतानुसार ती आपण व्याख्या डिफाईन करण्याचा याच्यात प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही अधिकारी आहेत, प्रत्येक क्षेत्रामधला प्रत्येक हा व्यक्ती अधिकारी आहे, कारण कामाची जी काही त्याची क्षमता आहे आणि निर्णय प्रक्रिया जी आहे आणि जबाबदारी घेण्याची जी काही ताकद आहे त्याची, त्यामुळे तो व्यक्ती अधिकारी बनत असतो. तर हे आपण नव्यानं मांडतो आहोत, त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं गेलं पाहिजे. आणि मगाशी महेश बोलत असताना ते सांगितले काही 8वी पासून करतात किंवा काय, मग आपण कादंबरीचा उल्लेख केला, आशेच्या गुंगीत लटकलेलं, त्यातले रणजित पाटील नावाचे एक पात्र आहे
त्याचे वडील त्याला 4थी पासूनच तयारी करायला लावत होते. आणि तो घरी आला की हा कलेक्टर, म्हणजे त्याच्या आईला पण सांगायचं कलेक्टरला जेवायला वाढ, कलेक्टर आता आंघोळीला चाललाय, त्याला टॉवेल काढून दे. आणि ते जिल्हा परिषदमध्ये क्लर्क होते, तर ते काय करायचे, जिल्हा परिषद शाळा म्हणजे काम संपलं की येताना बसमधून यायचे. बसमध्ये ते जनरल नॉलेजचे पुस्तकं विकायला येतात ना लोक, हे एवढ्याला एवढे, ते पुस्तकं घेऊन यायचे घरी. आणि आलं की त्याला म्हणायचे हे सगळं पाठ करायचे सगळ्या देशाचे. आता ते युगांडाची राजधानी बघणार का, नेपाळची राजधानी, ह्या लहान अशा काही गोष्टी भरलेल्या की हे पाठ केलं ना जनरल नॉलेज की तो अधिकारी कलेक्टर झालाच, असं त्याच्या ते डोक्यात भरलं गेलेलं होतं. म्हणजे असे खूप सारे पालक आहेत, एक नाही. म्हणजे प्रामुख्यानं शिक्षक आहेत, वेगवेगळ्या क्लरिकलमध्ये काम करणार त्यांनी, कारण रुबाब हे अधिकाऱ्यांचा बघितलेला असतो. त्यामुळे त्यांना वाटतं की आपला मुलगा हे अधिकारीच झाला पाहिजे. किंवा काही मध्यमवर्गीय शेतकरी आहेत, किंवा आता सगळ्यांनाच वाटतं, कारण तो जो ग्लॅमरस लुक दिलेला आहे अधिकाऱ्यांना, म्हणजे गाडी आणि स्टेटस आणि ते वलय, सामाजिक प्रतिष्ठा एवढी, असं प्रत्येकाला वाटतं की तिथं गेलं म्हणजे सर्वस्व जिंकलंय असं आहे. मी परवा तुमचा एक पॉडकास्ट बघितलाय का, PSI ने आत्महत्या केलं. मग तिथं जाऊन पण असं होतंय. मला वाटतं मागच्या 3-4 महिन्यापूर्वी एका IAS अधिकाऱ्याने आत्महत्या केलेली. मग हे असं का घडतं, इकडं तयारी होत नाही ते पण विद्यार्थी आत्महत्या करतात. म्हणजे सामाजिक हे कुठेतरी गपलत होतीये. माणूस म्हणून जगण्यासाठी, समाज म्हणून जगण्यासाठी जे काही सुदृढता असणं गरजेचं आहे, किंवा एक निरोगी आरोग्य समाज व्यवस्था असणं गरजेचं आहे, ती कुठेतरी ढासळताना दिसतीये. याच्यामध्ये काहीतरी आहे ना, हे जाणकार माणसांनी किंवा शासनानं पुढे शोधलं पाहिजे असा. आणि आपल्याकडे एक असतं की लग्न आपलं जेव्हा ठरत असतं तेव्हा प्रत्येक सासरकडचे आपल्याला विचारतात की मुलगा नोकरी काय करतो, रिस्क्रिप्ट दाखवा. तर महेश सर, तुमचं जेव्हा लग्न ठरलं, म्हणजे जितकी मला माहिती आहे ऍज सच तुम्ही अशी स्पेसिफिक कुठली नोकरी करत नाहीत, म्हणजे 9 ते 5 इथे तुम्ही ऑफिसला झाला. तुमच्या सासरकडच्यांनी तुम्हाला काय प्रश्न विचारले होते? का त्यांनी प्रश्न विचारल्यावर तुम्ही सांगितलं होतं की माझ्या क्षेत्रातला मी अधिकारी? नाही, अजिबात तसं काही सांगितलेलं होतं. कुठली सॅलरी स्लिप दाखवावी लागलेली नाही. नातेवाईकांमध्येच माझं ते स्थळ जुळलं होतं, त्याच्यामुळे आपला बॅकग्राऊंड त्यांना सगळा माहीत होता. माझ्या चुलत भावाचीच मेहुणी, तिथे माझं स्थळ जुळलं. आणि तुम्ही जुळवलं की जुळवलं? म्हणजे माझ्या वहिनींची चुलत बहीण, म्हणजे माझी वहिनी पाहुण्यांमधलंच होतं. त्याच्यामुळे सगळा बॅकग्राऊंड ट्रॅक रेकॉर्ड समोरच होता, लपवायचा काही विषयच नव्हता. त्याच्यामुळे सगळं समोर असल्यामुळे कुठल्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागली नाहीत आणि काही दाखवावं लागलं नाही, झालं ते. त्यामुळे नशीब आपलं चांगलं होतं एकंदरीत आपलं ते. कारण आपण बरेच असे विद्यार्थी बघतो ते फक्त पास होत नाहीयेत म्हणून त्यांची लग्न रखडलेली आहेत. पास तुम्ही म्हणताय, काय अधिकारी असे आहेत की त्यांची लग्न नाहीत अजून, अधिकारी असून सुद्धा. प्रत्येक अधिकारीचे एक्सपेक्टेशन्स वेगळे आहेत. मी काय स्पेशल जेंडरवरती मी बोलणार नाही, पण अपेक्षा ज्या आहेत ना, त्या अपेक्षांमुळे, म्हणजे अपेक्षांचं ओझं घेऊन एवढं. आता मी म्हणजे आता माझ्या वाईफनी जर माझ्याकडनं एक्सपेक्टेशन ठेवले असते किंवा मी वाईफकडनं एक्सपेक्टेशन ठेवले असतं तर ते गुंतागुंतीचं झालं असं, ते काही गोष्टी घडू शकल्या नाही. सेम आता तेच झालेलं आहे. प्रशासकीय जे अधिकारी आहेत, क्लास 1 असतील, क्लास 2 असतील, तर तिथे सुद्धा अपेक्षांचा ओझं एवढा आहे की त्याच्यामुळे काही मुलं आणि काही मुलींची वय हे 38 पर्यंत गेलेली आहेत. म्हणजे जो नोकरीवर नाहीये त्याची जी परिस्थिती तीच क्लास 1 नोकरी असणाऱ्याची सुद्धा परिस्थिती आहे. का तर अपेक्षा, किंवा तुम्हाला तुमच्याकडे नोकरी आहे, तुम्हाला जमीन आहे का, नोकरी आहे का. आता 27व्या वर्षी कुठला फ्लॅट, कोण फ्लॅट कमवून घेऊ शकतं? 1 कोटीचा फ्लॅट घेण्याची शक्य आता. मग हे मुलीच्या पालकांना सुद्धा कळालं पाहिजे की आपण अवास्तव डिमांड करून अशा डिमांड करणं कितपत योग्य. म्हणजे अशा गोष्टी प्रबोधन करणं एवढा मी मोठा नाहीये, पण त्या गोष्टीचं बेसिक गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. त्याचं आपण हे एक स्वतंत्र प्रकरणच दिलं. म्हणजे स्थगित विवाह एक सामाजिक आव्हान फक्त हा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचाच नाही, तर एकंदरीत शहरामध्ये आणि ग्रामीण सगळीकडेच हा मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. याची कारण अशी आहेत की 2010च्या अगोदर जो जन्मदर होता मुलींचा आणि त्याच्यानंतर जे काही गर्भपाताचं प्रकरण झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यामुळे म्हणजे आणि सगळ्यांना मुलगा हवा आहे वंशासाठी, हे मोठं भीषण सत्य. आणि सगळेच आहेत ना याच्यामध्ये, शिक्षित आणि अशिक्षित सगळ्याच लोकांचं असं आहे. तुम्ही चित्रपट बघता का? हो, पाहतो. हल्लीचा आवडलेला पिक्चर कोणता आहे तुमचा इतक्यात जो तुम्ही बघितलाय? इतक्यात मी जो पाहिला तो म्हणजे छावा. हा तो तर समजा सगळ्यांनाच आवडायलाच पाहिजे. नसेल कुणाला आवडला तर मला येऊन भेटा, मी सांगतो तुम्हाला कसं असेल. तर स्पर्धा परीक्षेवरती कोणते कोणते चित्रपट तुम्ही बघितलेले आहेत? एक तर तो 12th फेल होता आलेला,
त्यानंतर शादी में जरूर आना एक होता, तोही पाहिजे. त्यानंतर ॲस्पायरंट एक वेब सिरीज होती, आणि त्यानंतर एक यथावकाश होता. तो तर 100% मी त्याच्या त्यापैकी सगळ्यात जास्त तुम्हाला कोण यथावकाश च्या ह्याच्यात, आणि तुम्ही स्वतः ऍक्टर होते त्यामुळे त्या जवळनं मला पाहण्याची, म्हणजे शूटिंग चालू असतानाच मला जवळनं पाहता आलं. यथावकाश आणि ॲस्पिरंट हे दोन्ही खूप चांगले चित्रपट, म्हणजे वेब सिरीजच्या फॉर्मॅट्समध्ये जे तुम्ही आणले ते एकदम बेस्ट आहेत. पण आता ह्या ज्या सगळ्या स्टोरी येतात, म्हणजे 12th फेल झाल्यानंतर त्याची एका व्यक्तीची ती सक्सेस स्टोरी, पण ती सगळ्यांचीच असू शकते का, तर तसं नाही. पण त्या एका स्टोरीजमुळे लाखो विद्यार्थी इकडे येत आहेत, तर हे भीषण वास्तव दाखवणारी सुद्धा स्टोरी यायला पाहिजे असं मला वाटतं. त्या कसं स्टोरी, म्हणजे आम्ही यथावकाशच्या माध्यमातून ते थोड्याफार प्रमाणामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आणखीन जास्त मला असं वाटतं की तो प्रयत्न तुमच्याच पुढाकाराने होऊ शकतो. कारण इनिशिएटिव्ह घ्या, आम्ही कामाला लावू शकतो, प्रयत्न करू. सांगू शकणार नाही नक्की. आणि आपण आता जे तुम्ही बघताय की बरेचसे जे विद्यार्थी आहे ते पुण्याकडे येतात, ही क्लासेसची जी आहे सिस्टीम, आणि पालक सुद्धा विद्यार्थ्यांना पाठवत असतात. तर महिन्याचा खर्च प्रत्येक विद्यार्थ्याचा स्पेसिफिक असतो. विद्यार्थ्याला एखाद्या समजा ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी आहे, पुण्यामध्ये राहण्याचा, खाण्याचा, मेसचा, एकंदरीत सगळं जर समजा असं आपण पकडलं तर साधारण किती खर्च त्याला महिन्याला येतो, आणि त्या संदर्भात तुम्ही याच्यामध्ये काही टाकलं का? म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या भोवती फिरणारं जे अर्थकारण आहे की पेठांमधलं म्हणा किंवा मग गाव कसं बघा, हे स्वतंत्र प्रकरणच आहे त्यांचं महिन्याचं बजेट आणि ते किती. आपण जर साधारणतः बघितलं तर साधारणतः महिन्याला जो मासिक खर्च आहे तो साधारणतः 10 ते 12,000 रुपयाच्या आसपास मंथली खर्च आहे. आता ह्याच्यामध्ये आम्ही एक रिसर्च केला होता साधारणतः 2020-21च्या ह्याच्यामध्ये, तर स्पर्धा परीक्षेची जी काही बाजारपेठ आहे महाराष्ट्रातली ती जवळपास साधारणतः 7,500 ते 8,000 कोटीची बाजारपेठ आहे. याच्यामध्ये जवळपास या स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यावरती एक 50 ते 55 वेगवेगळे व्यवसाय याच्यावरती डिपेंड आहेत. जवळपास 4 ते 5 लाख लोकांना या इंडस्ट्रीवरती म्हणजे निर्भर लोक आहेत, आणि खूप डाऊन क्लास जो आहे एकदम गरीब, तर तो त्यांना याची रोजीरोटीची व्यवस्था याच्यामुळे झालेली आहे. आणि म्हणजे हा एक जरी भाग असला तरी ज्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट्स केल्या जातात आणि ज्या पद्धतीने विद्यार्थी मोठ्या संख्येने इकडे येत आहेत, तर ॲडव्हर्टाइजमेंटपेक्षा मी असं म्हणेल की जे सत्कार होतात मोठ्या प्रमाणात गावांमध्ये, जे होर्डिंग्स लागतात आणि सेलिब्रेशन ज्या पद्धतीने होतं, तर प्रत्येक आईवडिलांच्या मनामध्ये सुप्त इच्छा जागृत होते की माझ्या मुलीने किंवा माझ्या मुलाने सुद्धा असं झालं पाहिजे. तर ही जे इच्छापायी काही मुलं इकडे मोठ्या संख्येने येतात. काही जणांची खरंच स्वप्न असतात, काही जण वेगवेगळ्या कारणांमुळे, म्हणजे आता एक मी नाव नाही घेणार, एक जण अधिकारी कशासाठी आले की ट्रॅफिक मध्ये त्याचा खूप वेळ चालू होता, ते वैतागले होते. ते म्हणले मला हे खासगीत नाही काम करायचं, मला हे जरा वेगळे. तर असे काही वेगवेगळे इन्सिडेंट आहेत. मग ते आज क्लास 1 ऑफिसर आहेत, क्लास 1 आहेत का, तर फक्त ट्रॅफिकच्या टेन्शनमुळे ते इकडे बेसिक करायला आले होते. तर हे असे उदाहरण आहेत. पण ह्याला मेजर फॅक्टर तो हाच आहे की समाजामध्ये मिळणारा मान सन्मान, नंतर 2 की ह्याच्यामध्ये असणारी नोकरीमध्ये एक शाश्वतता, आणि तिसरी गोष्ट म्हणजे पुढचं जे लाईफस्टाईल जे आहे ते चेंज होतं. ह्या 3 गोष्टींमुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी इकडे येतात. पण विद्यार्थ्यांनी हे पण समजून घेतलं पाहिजे की जेवढे 100% फक्त 2.5% भारतातल्या आणि राज्यातल्या ह्या सरकारी नोकऱ्या आहेत, आणि इतर 97% नोकऱ्या ज्या आहेत तर ह्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तर प्रायव्हेट सेक्टरकडे सुद्धा वळणं खूप गरजेचं आहे. फक्त इथंच आपले जर जीवनातले आपण जर 35, 40, 43 पर्यंत जर आपण इथं जर वेळ देत बसलो तर हे भयंकर आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 38 वय आहे आणि अदर कॅटेगरीसाठी हे 43 आहे. हे एमपीएससी मधलं. युपीएससी मध्ये तुम्हाला 6 अटेम्प्ट झाले की तुमचा विषय संपला, आणि तिची वयोमर्यादा पण त्या पद्धतीने आहे. तर कुठंतरी हे थांबलं पाहिजे. आणि लोंढेच्या लोंढे इकडे येत आहेत, आणि आज कॉलेज लेवलला देखील आज स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झालेत. शासनाने देखील जवळपास 600 ते 700 कोटी रुपये हे या अवेअरनेस प्रोग्रामसाठी, म्हणजे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप असेल, कोचिंग क्लासेस असेल, पुस्तकं असेल, तर ह्या गोष्टी शासन त्या ठिकाणी उपलब्ध करून देते. पण त्या प्रमाणात शासन जागा किती काढते? आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या कक्षेतले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कक्षेतले जर आपण रिक्त जागा बघितल्या तर साधारणतः ही संख्या 6.5 लाख ते 7 लाखाच्या आसपास जाते. म्हणजे रिक्त पदं, म्हणजे एका बाजूला रिक्त पदं तुम्ही भरायचे नाहीत, दुसऱ्या बाजूला तुम्ही कंत्राटीकरणाचा GR काढायचा आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या थ्रू तुम्ही नोकऱ्या लोकांना त्या ठिकाणी, मग त्याच्यामध्ये कुठलंही आरक्षण पॉलिसी नसते, परीक्षा नसते, इंटरव्ह्यू नसतो,
डायरेक्ट त्याला मग तो कोण निवडून त्याला कसा घेतला, काय घेतला, त्याच्यात होणारा भ्रष्टाचार हे मोठ्या प्रमाणात. मग इथं जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचं काय, त्यांनी काय करायचं, त्यांनी स्वप्न पाहिलेलं असतं. मग हे ज्या काही शासनाच्या ज्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसींचा फटका या युवकांना मोठ्या प्रमाणामध्ये बसतो आणि त्याचे गंभीर परिणाम त्यांच्या जीवनावरती होतात आणि खूप जणांना याचं म्हणजे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये या युवकांना म्हणजे झालेलं आहे. म्हणजे ते युपीएससीला पण आहे आणि एमपीएससीला पण आहे. सरकार कोणतंही असो, पण सरकारच्या या पॉलिसीजमुळे खूप युवकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेच सांगेल की बाबा, तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये येत आहे तर 3 वर्ष माइंडसेट ठेवून या. आणि 3 वर्षात जर माझं काही होत नसेल, मी प्रीच पास होत नसेल, तर ते तुमचं क्षेत्र नाही असं तुम्ही समजा आणि राईट अवे त्याच्याशी पॅरलल असणार. मी काही 2-3 उदाहरणं मी याच्यामधले सांगतो. आता उदाहरणार्थ आमचा मित्र आहे अमोल अवचिते, तो 4-5 वर्ष त्यांनी तयारी केली, त्याच झालंय. त्यांनी रानडे इन्स्टिट्यूटला पत्रकारिता केली आणि तो आता चांगल्या दैनिकामध्ये काम करतोय. वृंदावन खेडकर म्हणून आहे, जो एमपीएससी करता करता त्यांनी MIT मधनं MBA केलं. तो आता मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनवरती काम करतोय. नंतर अक्षय भिसे असतील, संकेत कदम असेल, यांनी स्पर्धा परीक्षा करता करता त्यांनी शेअर मार्केटचे क्लासेस शिकून घेतले आणि आज ते महिन्याला लाखो रुपये चांगल्या पद्धतीने कमवतात. नंतर सुशील काटकर म्हणून आहे की जो PSI इंटरव्ह्यू पर्यंत देऊन आला आणि त्यांनी आता पोह्याचं सुरू केलं, तर आज तो महिन्याला रोजचा काउंटर 10,000 रुपये. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते ह्या आहे विक्रांत पवार. विक्रांत पवार तर त्यांनी सुद्धा दिल्या होत्या. तर त्यांनी तर म्हणजे आज बघा, लक्षात घ्या, आपण म्हणतो की सगळे लोक गावं सोडून शहराकडे येतात नोकऱ्यासाठी, व्यवसायासाठी. हा भादर इथून तिकडे गेला गावाकडे आणि त्याच्या त्या गावामध्ये तिथं त्यांनी तो एक मॉल टाकला छोट्या गावामध्ये. त्या 10-15 गावं त्याच्याशी कनेक्टेड आहेत आणि त्याची त्याची वर्षाला कोटीमध्ये उलाढाले. म्हणजे पवार सुपर मार्ट म्हणून त्यांनी सुरू केलं. म्हणजे डीमार्टच्या कॉन्सेप्टवरती त्यांनी तिकडे ते गावाला सुरू केलं आणि दिस इज म्हणजे सक्सेसफुल आहे विक्रांत पवार. तर म्हणजे त्याच्याकडे मास्टर डिग्री. तुमचं जीवन आगावचंच उदाहरण घ्या की त्यांनी 2015-16 मध्ये युट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि आज तुम्ही महिन्याला चांगल्या पद्धतीने कमवते. सांगायचा मुद्दा एकच आहे याच्यामधनं की जर तुम्ही यश येत नाही तर योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घ्या. त्याच्यामुळे तुम्ही ना कुटुंबाचा लोड घेऊ, ना तुम्ही मित्राचा लोड घेऊ. मला अपयश आलं म्हणून आता मी उत्तर काय देऊ, तर कुणाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका. समाज हा एक सिलेक्टेड फक्त लोक असतात 20-30. त्यांच्या भीतीपायी, त्यांच्या प्रेशरपायी स्वतःचं आयुष्य वाटोळ होणार नाही याची काळजी घ्या. आपले आईवडील आपल्यासाठी महत्वाचे आहेत, कारण की त्यांनी आपल्याला काहीतरी चांगलं हो म्हणून खस्ता खाल्लेले असतात. त्यांचा विचार डोळ्यासमोर ठेवा आणि अभ्यास करता करता साईड बाय एक तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा उद्योग क्षेत्रामध्ये, तुम्हाला जर उद्योग क्षेत्रामध्ये आवड नसेल तर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये मला कुठल्या नोकरी मिळू शकतात तर त्याचे स्किल्स अडॉप्ट करा. कारण की आत्ताचा येणारा जमाना हा टेक्नॉलॉजीचा आहे. तुम्ही वेगवेगळे स्किल्स तुम्ही अडॉप्ट करून घ्या. खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला आहेत. हाच सांगण्याचा प्रयत्न या मी अधिकारीच्या पुस्तकामधनं केलं. आणि जर ते तुम्ही केलात तर मला असं वाटतं की तुमचा वेळ, तुमचा पैसा वायला जाणार नाही आणि योग्य टप्प्याला तुम्ही योग्य डिसिजन घेऊन जर तुम्ही बाहेर पडला तर तुम्हाला प्रेशर येणार नाही. कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला असतो की मी 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. तर हा जो म्हणजे जसं वय म्हणजे या स्पर्धा परीक्षेचं जसं जसं वाढत जातो, किती वर्ष केलं, तर हे एक वेळेस असं येतं की आता काय, आपल्या सोबतचे सगळे निघून जातात, आपण एकटंच राहतो. तर एकटं राहून व्यसनाधीनतेकडे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले, आत्महत्याचं प्रमाण वाढले. तर वेगवेगळ्या ट्रॅकला सगळे चाललेले आहात. तर आमचा प्रामाणिक प्रयत्न हाच आहे की आम्ही वास्तव फील्डवरचं पाहिलेलं आहे, तोच सांगण्याचा प्रयत्न मित्रांनो, की आपण योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घ्या. समाजाचं दडपण तुम्ही कृपया अजिबात घेऊ नका, कारण की मी पण एक फेल्युअर आहे, हे सुद्धा फेल्युअर आहेत आणि हे पण फेल्युअर आहेत. पण आम्ही थांबून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जिथं आवड आहे मनापासून काम करण्याची त्या क्षेत्रामध्ये गेलो आणि तिथं चांगल्या पद्धतीने आम्ही सगळेजण काम करतोय. त्याच्यामुळे समाज बोलतच असतो, तुम्ही चांगलं करा, वाईट करा, पण त्याचा कृपया तुम्ही जास्त विचार करू नका, असं मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आव्हान करेल. ह्याच्यात मी एक ऍड करेल, म्हणजे यश अपयश जे आहे ना ते क्षेत्रानुसार ठरतं. म्हणजे 2 वर्ष तयारी केली आणि तुम्ही नापास झाला याचा अर्थ तुम्ही आयुष्यामध्ये अपयशी नाही आहेत. बरोबर. आपल्याला असं वाटतं आपलं आयुष्य संपलं, परीक्षा म्हणजे आयुष्य नाही आहे. बरोबर आहे. हिच गफलत केलेली आहे सगळ्यांनी. म्हणजे झालो तर काय खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, असा नाही तो प्रकार. म्हणजे तुम्ही 3 वर्ष 4 वर्ष अभ्यास केला, तो अभ्यास दुसऱ्या क्षेत्रामध्ये खूप उपयोगी ठरतो. म्हणजे याच्यात आपण त्याचा अनालिसिस केलेला आहे. म्हणजे सगळ्यांना आपण तो संशोधनात्मक जे प्रश्नावली बनवली होती ना, तो प्रश्न आपण विचारलेला की स्पर्धा परीक्षाच्या अभ्यासाचा उपयोग तुम्हाला तुमच्या रोजगार आणि व्यवसायामध्ये आता होतोय का.
तर सगळ्यांनी सांगितलं की डायरेक्टली काही ठिकाणी होतो, काही ठिकाणी इनडायरेक्टली होतो. म्हणजे तुमचं माणूस म्हणून घडण्यासाठी त्याचा खूप मदत होते. हाही प्रश्न होता की तुमच्या पदवीपर्यंतच्या घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग होतो का? तर ते म्हणले त्याचाही, म्हणजे जर आता बीकॉम केलेलं असेल, मी जर त्या क्षेत्रात करत असेल अकाउंटिंग आणि याच्यात, तर मला होणार आहे. जर मी दुसरीकडे काम करत असेल तर होणार नाही. याच्या उलट जे अधिकारी झालेत ना, काही एक जण BA होऊन अधिकारी, उपजिल्हाधिकारी झालेला आहे आणि त्याच्याकडे आता जबाबदारी सगळे टेक्नॉलॉजीचं काम. तो म्हणतो मला हे अवघड जाते काम करणं. म्हणजे तो अधिकारी झालाय पण काम करणं अवघड जाते ना, कारण ते सगळे टेक्नॉलॉजिकली सगळे आता हे स्कॅनिंग डिजिटायझेशन सुरू झालंय. तर ते BA मला हे सगळं करून घ्यायला लागेल मला, किंवा बाहेरचे लोक आम्ही हायर करतो त्याच्यासाठी. त्यामुळं मुलांनी हेच समजून घेतलं पाहिजे की हा जो आपण अभ्यासक्रम करतोय किंवा अभ्यास करतोय तिथं नापास झालं म्हणजे आयुष्यामध्ये नापास नाहीये, मार्ग दुसरे आहेत ना. आणि आपला आतला शोध जर घेतला आणि तो जर हुंकार मिळाला ना, त्याच्यापेक्षा भारी काहीच नाही. आपण खूप समाधानी राहतो त्याच्यामध्ये. तुम्ही आता मी तुमचं उदाहरण किंवा किरणचं उदाहरण बघते, किंवा श्रीकांत घोरपडे म्हणून हळद आणि सगळे आले आणि वेगवेगळे पदार्थ, मसाल्याचे पदार्थ बनवतोय. आज तर केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला मोठा, जो IAS अधिकाऱ्यांना पण नाही मिळणार. एवढ्या लेवलचं काम केलंय ना, जवळपास 700-800 लोकांना त्यांनी काम दिलंय. रणजित सिंह पाटील रक्षक ग्रुप जो उभा केलेला आहे, खूप पण लोकांना काम देणारे असे. म्हणजे आपल्या क्षमतेचा जर आपण शोध घेतला ना तर इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे यश अपयश असं फील्डनुसार ठरवता कामा नये. टेक्नॉलॉजी बद्दल तुम्ही आता म्हणाला, तुम्ही इंस्टाग्रामवर रील किती वेळ बघता दिवसात? हा, मोठा लोचा झालाय तर माणसांचा तो. मी तुम्हाला सांगतो, आम्ही रिसर्च केला याच्यामध्ये, स्पर्धा परीक्षेवरती मी सांगतो. त्याचं पण एक त्याच्यामध्ये पण आम्ही घेतले की म्हणजे आम्ही एक स्टॅटिस्टिक्स केले की कॉम्पिटेटिव्ह एक्झामची मुलं इंस्टाग्रामवर किती वेळ देतात, फेसबुकवर किती, व्हॉट्सअपवर किती, युट्यूबवर किती. तर नंबर 1ला इंस्टाग्राम आहे, नंबर 2ला फेसबुक आहे, नंबर 3ला व्हॉट्सअप आणि नंबर 4ला युट्यूब. तर साधारणतः ॲव्हरेज सरासरी 4 तास 24 तासातले, म्हणजे प्रत्येक जण 4 तास हे त्याच्यासाठी खर्च करतायत. आणि आपण जर बघितलं तर आता आपण सगळेजण थोडा थोडा वेळ मनोरंजनासाठी देत असतो, पण तो जर असा आपण जर थोडा जर आपण जर बघितलं 24 तासातले 4 आणि 5 तास जर ह्याच्यावर जात असतील तर ही गंभीर बाब आहे. त्याच्याऐवजी जर आपण काही वेगळं करण्याचा, शिकण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की ते खूप फायदेशीर ठरू शकतं. आता सांगायचं झालं उदाहरणार्थ, आता जसं मी पुणे टू मुंबई ट्रेननी प्रवास करत असतो, तर काही जण डेली प्रवास करतात, काही जण लँग्वेजचा कोर्स शिकत असतात, काही जण शेअर मार्केटचा कोर्स शिकत असतात, काही जण वेगवेगळे भाषेच्या संदर्भातला शिकत असतात, जेणेकरून त्यांना पुढे जाण्यासाठी, काही जण ऑनलाईन MBAच्या डिग्रीसाठी हे तर ह्या गोष्टींचा मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्या. शेवटी आम्ही सांगतोय आणि तुम्ही किती ऐकायचं हे तुम्हाला ठरवायचं. आता तुम्ही बराच प्रवास करत असता, म्हणजे कधी मुंबईला तर तुमचे सारखे दौरे असतातच, आणि गेले तर 2-3 दिवस सुद्धा तुम्हाला तिकडे राहावं लागू शकतं घरापासून दूर. तर तुम्ही असे 2-2, 3-3 दिवस जेव्हा मुंबईला असता आणि नंतर जेव्हा तुम्ही घरी वापस येता, तेव्हा बायको तुम्हाला विचारत नाही का हो बायकोची आठवण नाही तर तुम्हाला 4-4 दिवस तुम्ही तिकडं, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देता? ते इंटरव्ह्यू संपलं की मी खासगीत देतो ते उत्तर. कारण अरे ही स्पर्धा परीक्षेचा आणि बायकोच्या प्रश्नाचा काय संबंध आहे? संबंध आहे, कारण ती सुद्धा आपल्या आयुष्याची एक स्पर्धाच असते. संसार नेटका चालू, अनुभव चांगला आहे त्यांना. घरात एकटीच असेल ना स्पर्धा, अजून काय दुसरी स्पर्धा तयार करता? नाही. अच्छा, मी काय बोलतो त्यांना कळालं ते. अच्छा, मग त्यांनी त्यांच्या मनातला प्रश्न मला विचारला, कारण की तुमचं पण तसंच होतंय का जे माझं होतंय ते. त्यामुळे म्हटलं. आणि तुम्ही घरच्यांचे बोलणे शेवटचे कधी खाल्ले होते, म्हणजे रागावले आहेत बा घरचे तुमच्यावरती खूपच, असं शेवटचं? नाही, मी वडील कधी माझ्यावरती असं रागावून नाही, फक्त की त्यांचं असं म्हणणं होतं तुला जे काय करायचंय, म्हणजे आर्थिक अडचण आणि ह्या सगळ्या असल्यामुळं तुझा तू कमवून तुझा तू शिक. म्हणजे पुढची मी पुण्याला जे शिकायला आलो ना, आणि मी ती जबाबदारी माझी घेतली, मग मी इथं पार्ट टाइम काम करून हे केलं. त्यामुळं पुण्याला येताना जे काय पैसे दिले त्यांनी सुरुवातीला 4,000 रुपये दिले, आणि त्यावेळी ते चिडलेले होते किंवा त्यावेळेस रागावलेले, तेव्हा तेच आठवते मला शेवटचं. त्याच्यानंतर मग माझी सगळी जबाबदारी, मी शिक्षणापासून ते आतापर्यंत आर्थिक, आणि उलट सगळ्यांना सपोर्ट करणं मी ते तिथून पुढे सुरू केलं. कारण मी इथं आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचो, म्हणजे परत शिकवायला लागलो पार्ट टाइम, घरी जाऊन होम ट्युशन घेणं वगैरे. त्यामुळे मला खर्चापुरते सगळे पैसे मिळत गेले. पुण्यात मी विद्यार्थी सहाय्यक समितीला राहत होतो आणि होम ट्युशन घ्यायचो, कमवा शिका, असे ते सगळे प्रकार येत गेले. त्यामुळे मला तेच शेवटचं आठवतं 2007 साली मी जे पुण्याला येत होतो त्यावेळेचा. हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं
की पालकांनी जर समजा आपला मुलगा जर समजा स्पर्धा परीक्षेकडे येत आहे तर त्याच्यावरती किती आणि कशा प्रकारचं लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे शाळेत असताना आपण बघतो की मार्कशीट आपली जेव्हा येते तेव्हा पालकांची सही आणणं त्याच्यावरती गरजेचं असतं. परंतु स्पर्धा परीक्षेला जर समजा एखादा विद्यार्थी येतो तर पालक आपली आन्सर की चेक करत नाही. मुलं सांगतात की माझी 2 मार्कानेच गेली, मला इतके मार्क पडले, पण त्याची शहानिशा होत नाही. तर पालकांनी याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे का आणि कशा प्रकारे किती प्रमाणामध्ये ते ठेवायला पाहिजे. नाही, खूप महत्वाचा मुद्दा आहे. पालकांनी म्हणजे त्यांची जी वर्षाला जी परीक्षा झाली किंवा प्री झाली, मुख्य झाली ना, तो फॉलोअप घेतला पाहिजे. आता त्यात काही सुशिक्षित आणि अशिक्षित काही जे आहेत ना, म्हणजे ग्रामीण भागामधले जे पालक ते पूर्णपणे मुलावर सोडून देतात. तुझं बघ, ते बघणार पण नाही. त्यांचा फक्त मुलावरती विश्वास, आणि तिथं खूप मोठी गपलत होती. मग अशा वेळी 3 वर्ष जर त्याच्या आई वडिलांनी कष्ट करून किंवा व्याजाने काढून असे पैसे भरलेले आहेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना, त्या आई वडिलांनी ना त्यांना लक्षात आलं की हा 3 वर्ष झालं तयारी करतोय, आपण पैसे भरतोय, निवड होत नाही, त्याचं आर्थिक स्रोत बंद करावा, त्याला पैसे देऊ नये. म्हणजे जे माझ्या वडिलांनी केलं नंतर की नाही आता तुझं बघ. मग मी कमवायला लागलो ना, म्हणजे मी मार्ग शोधला, मग मला पैसे कमवताना कळायला लागले किती त्रास होतो, ते करून मग अभ्यास करणं. मग ते अशा गोष्टी होता. म्हणजे ज्यांना शक्य आहे ते 4-5 वर्ष देऊ शकतात संधी मुलांना, पण त्याच्या पुढे जाता कामा नये. कारण त्यानंतर आईत मिळण्याची जी सवय लागते ना, आणि त्याच्यावरती म्हणजे महिन्याला जर 10,000 रुपये खर्च येत असेल, आणि ज्यांना नोकरी नाही आहे अशा पालकांना असे 10,000 रुपये महिन्याला मुलाला पुण्याला पाठवायचं म्हणजे आत्ताच्या घडीला, त्यावेळी 4-5 हजारात भागायचं 2010-12ला, पण आता 10,000 रुपये लागतात, 10 ते 12,000. म्हणजे हे अमाऊंट आहे. त्यामुळे पालकांनी त्याचा रिझल्ट बघणं गरजेचं आहे. ते किती पडली मार्क ऍक्च्युअली विचारणं. ते जर त्यांनी तोंडी सांगितलं तर त्यांना प्रिंट काढलेली कागद असतील किंवा मोबाईलमध्ये ते दाखवणं गरजेचं आहे, आणि ते बघून त्यांनी ठरवायला पाहिजे. ही तर पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण त्यांना जोपर्यंत त्यांना समज येत नाही, कारण यातला जो पोकळपणा आहे ना या सरकारी नोकरीमध्ये जाण्यामधला, ह्या प्रवासामधला, तो पालकांनी समजावून घेणं गरजेचं आहे. फुकटच्या आशेवरती राहता कामा नाहीये. माहिती नाही ते होईल का नाही, कारण जागा किती म्हणजे 1% आतमध्येच आहे ना सगळ्या जागा. मुलं लाखो बसतात आणि जागा असतात 1000 नाही तर 1,500, 2,000. तीही आकडेवारी आपण सविस्तर दिलेली आहे. हेही समजलं गेलं पाहिजे, तरच ते आपण हे रोखू शकू. नाहीतर सगळे भीषण जे काही प्रश्न आहेत ना, एक उभा राहतील. म्हणजे बेकारीचा उभा राहील, नंतर त्यातून मानसिक त्रासाचा, फ्रस्ट्रेशनचा होईल, तो प्रश्न नाही सुटला म्हणून त्यातून आजारी वाटतील, नंतर आत्महत्या करतील. आता म्हणजे मी माझ्या मागच्या 1 महिनाभरामध्ये बघतोय 4 ओळखीच्या मुलांनी आत्महत्या केल्या. तरुण होते सगळे, हे सगळे 30-35च्या आतमधले आहेत. त्यातले 2 चांगले मित्र होते. एक तर वर्गमित्र होता, बाकी परिचयाचे 2 होते, पण एक वर्गमित्र होता. त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. नंतर MA केलं. MA केल्यानंतर एका विनानुदानित संस्थेवरती तो शिकवत होता. तिथंही प्रॉपर असं पेमेंट नाही आणि नाही मिळालं. आणि त्यानं आता म्हणजे बाकी सगळेच प्रश्न त्याच्याभोवती उद्भवले की नोकरी नाही, लग्न नाही, आणि त्यात त्यानं आत्महत्या केली. ज्या मुलाला आईवडिलांनी 37 वर्ष सांभाळलं, सगळं हे केलं, त्या आईवडिलांनी आता कुणाकडे बघायचं? हा एक प्रश्न नाहीये. म्हणजे माझ्या ओळखीतले जे 4 माणसं आत्महत्या करत असतील, अशा प्रत्येकाच्या ओळखीमधलं जर काढलं, ही जर आकडेवारी काढली ना, तर ती खूप मोठी आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या आत्महत्यापेक्षा आज तरुणांच्या आत्महत्याची संख्या वाढते. आणि तरी या प्रश्नाकडे कोणाचं जर लक्ष जात नसेल, तर याचा अर्थ ज्या पद्धतीने समाजामधले म्हणजे नेते असतील किंवा शासन व्यवस्थेमधले आम्ही सगळी जबाबदारी घेतोय आणि हे करतोय, हा ढोंगीपणा आहे. जाणत्या माणसाने पुढे येऊन ह्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघणं खूप गरजेचं आहे. अन्यथा येत्या काळामध्ये माणसं एकतर आत्महत्या करतील, नंतर दुसऱ्यांची हत्या करतील. म्हणजे क्रूरता, म्हणजे म्हणतो आपल्याला काय नाही मिळालं तर मी त्यालाही मिळू देणार नाही, ही भावना वाढीस लागते आत्ताच्या काळामध्ये. अनेक लोकांमध्ये मी बघतोय की तो संयम तुटत चाललेला आहे. आणि हे आम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की वेगवेगळ्या पातळीवरती हा प्रश्न फक्त नोकरीपुरता मर्यादित नाहीये, तर हा पूर्णपणे बेरोजगारी आणि इतर अनुषंगिक घटकांवरती आधारित आहे. तर स्पर्धा परीक्षेच्या एकंदरीत बऱ्यापैकी गोष्टी आपण चर्चा केलीच आहे त्याबद्दल. या पुस्तकामध्ये आणखीन एक माझ्या उत्सुकतेचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रेम प्रकरण याचा सुद्धा अभ्यास तुम्ही याच्यामध्ये होते नाही? आणि किती प्रमाणामध्ये विद्यार्थी पास होत आहेत किंवा होत नाहीयेत?
आकडेवारी सर तुम्ही त्यातनं नाही, ही गोपनीय आकडेवारी आहे, ती गोपनीयच राहून द्या. ते या पुस्तकातनं मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही, लेखकांना आम्ही त्या दिशेला घेऊन गेलो नाही. आम्ही तो मुद्दा नाहीच घेतलेला याच्यामध्ये. फक्त लग्नाचा प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे काही लोकांनी सांगितलं की माझं प्रेम होतं या मुलीवरती आणि नंतर तिच्यासोबत लग्न नाही करू शकलो, दुसरी सोबत केलं किंवा आता जमतच नाहीये, अशा मुद्दे आले तिथं. पण त्याची आकडेवारी किंवा तो एक स्वतंत्र अभ्यासाचाच विषय होईल. त्यासाठी मी ते आशेच्या भुंगीत लटकलेलं तारुण्य त्याच्यामधली विश्वाची आणि कामिनीची जी लव्ह स्टोरी आहे एंड पर्यंत जाणारी, ते म्हणजे फिक्शन मध्ये आपण मांडू शकतो. तुम्हीच ते पुस्तक काढा, त्याच्यातनं प्रेमामुळे मिळालेलं यश किंवा प्रेमात मिळालेला धोका असं एक टायटल देऊन ते पुस्तक काढा, म्हणजे बऱ्याच जणांना त्याच्यातनं मोटिवेशन मिळेल. त्यातून मोटिवेशन काय घेणार, ज्यांना भेटायचं ते मोटिवेशन मिळेल ना. अच्छा, शोधणारे कशातूनही मोटिवेशन शोधतात, शोधत असतात. टपलेलेच असतात ते मोटिवेशन. कारण ते एक किलिंग इन्स्टिंक्ट हा एक शब्द सुद्धा जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांना सांगण्यात आशीर्वाद की दॅट किलिंग विश्वास तुम्हारे वो किलिंग इन्स्टिंक्ट भी है, सत्य किलिंग इन्स्टिंक्ट. तो मूवी जो आलता ना, तो कुठला मूवी तो मागाशी तुम्ही नाव घेतलं, नाही दुसरा शादी में जरूर आना. असे काही मी आपल्या शेतात नाही बघितले की तो एकाने तर 20 वेळा तो पिक्चर बघितला आणि तो आता PSI झालाय. तर हे लक्षात घ्या की मला सांगायचा मुद्दा की कशातनं काय घ्यायचं ते काय हे होऊ शकतं, लक्षात घ्या. काही वेळा तो एक सपोर्ट सिस्टम म्हणून लव्ह स्टोरी ज्या म्हणतो आपण, म्हणजे सदाशिव पेठेमध्ये किंवा दिल्लीमध्ये राजेंद्रनगरमध्ये, मी इथं जे आहे ना ती सपोर्ट सिस्टम जे म्हणतो ना, इथं पुण्यामध्ये आधार द्यायला कोण असतं? मित्र किती फार काय मी तुम्ही आपण बोलणं गप्पावर, पण त्याच्या पलीकडचं इमोशनल अटॅचमेंट आहे. आणि अशा खूप सारे मुलं मुली एकत्र राहतात. अर्थात त्यांचे प्रेम होतच असं नाही, एक मित्र म्हणून पण. आणि त्याच्या पुढं ज्यांचे प्रेम प्रकरण होतात, काही यशस्वी होतील, काही अपयशस्वी होतील. मागच्या मला वाटते 1-1.5 वर्षापूर्वी प्रेमामधून तयार झालेल्या जेलेसीमध्ये आणि तिची निवड झाली आणि याची निवड झाली नाही म्हणून हत्या करण्यात खून झालेला होता. असं पण होतं, मग ती जेलसी तिची निवड झाली आहे, माझी नाही झाली. त्यातून अशा गोष्टी आहेत ना, म्हणजे मुळात हा परत प्रश्न येतो की शिक्षणावरती येऊन थांबतो हा. म्हणजे तुमचं मानसिक व्यक्तिमत्व, तुमचे विचार कसे घडत जातात. स्पर्धा परीक्षामधून फक्त एवढंच नाही तर असा हा भाग पण आपण एक चांगला माणूस घडण्यासाठी त्या लेवलला प्रयत्न होणं गरजेचं आहे. पण हा प्रेमाचा प्रश्न मात्र खरं निश्चित तुम्ही विचार करा, त्याच्यावर पुस्तक लिहा, काय माहिती लागली तर जीवन देईलच. देतो जेवढी समजा असं काही तुमच्या आयुष्यात आजूबाजूला जे मी कारण त्या अनुभवातून शिकणारा मी माणूस आहे, त्यामुळे मग मी त्यांच्या अनुभवातून शिकत गेलो. बरं, आता जे समजा विद्यार्थी नवीन येणार आहेत की आता ज्यांची नुकतीच डिग्री झाली आहे किंवा डिग्रीला आहेत फायनल इयरला, त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक उपयुक्त आहे का? की आता जे समजा 7-8 वर्ष अभ्यास ज्यांनी केलाय, ज्यांचं होत नाहीये त्यांच्यासाठी तर आहेच, पण जे समजा आता करू इच्छितात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, त्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शक तत्वे आपण जे खूप महत्वाचे आहेत त्यांच्यासाठी. कारण त्यांना या क्षेत्रात पाऊल ठेवण्या अगोदर पूर्ण क्लिअर चित्र मिळणार आहे की ह्या क्षेत्रात एंट्री कशी करायची. म्हणजे आपण इथं परीक्षांचे स्वरूप दिलेलं, म्हणजे MPSCचं काय स्वरूप आहे, UPSCचं काय आहे, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा काय आहेत, रेल्वेच्या काय, अशा सगळ्यांमधले जे फरक आहेत ते तिथं मांडलेले आहेत. मार्क कुठल्या परीक्षेला किती आहेत आणि तयारी कशी करता, म्हणजे करण्यासाठी काय करायला लागतात, प्री पासून ते मुलाखतीपर्यंत, तोही भाग आपण सुरुवातीच्या काही प्रकरणामध्ये दिलेला आहे. इथं आल्यानंतर पुढं अभ्यास करत असताना काय महत्वाचं आहे, कशावरती फोकस देणं गरजेचं आहे ते, आणि नंतर मग बाकीच्या पर्यायी गोष्टी मांडलेल्या आहेत. त्याविषयी महेश सांगेल अजून त्याच्या. आता या पुस्तकामध्ये जे नवीन तयारी करणारे, ज्यांची नुकतीच डिग्री झाली, तर यांना सगळ्यात पहिल्यांदा की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC नाही, तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत, तर त्या कुठल्या आहेत त्याची पूर्ण माहिती या पुस्तकामध्ये दिली. त्याच्यानंतर त्याचा सिलेबस काय असतो, त्याचं मार्किंग सिस्टीम काय आहे, आरक्षण पॉलिसी काय आहे, फॉर्म भरण्याची प्रक्रिया काय, तर ही सगळी माहिती त्याच्यामध्ये दिली. आणि जर तो ज्या परीक्षेचं निवडतोय तर त्याच्यातलं काय स्पर्धा आहे, जागा किती निघतात, काय प्रोसेस, तर हे सगळं त्यामध्ये सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर मला असं वाटतं की नक्कीच त्याच्यासाठी हा एक दिशादर्शक ठरेल. आणि जसं आपण म्हणतो की चक्रव्यूह जो असतो, म्हणजे अभिमन्यू चक्रव्यूहमध्ये फर्स्ट आपण बाहेर निघायचा रस्ता नाही, तर हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्हाला आतमध्ये पण घेऊन येईल आणि बाहेर पण काढेल. म्हणजे अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे की तुम्हाला या युद्धभूमीवरती स्पर्धा परीक्षेच्या लढण्यासाठी काय शस्त्र तुम्ही सोबत बाळगली पाहिजेत, तुम्ही किती वेळ ती लढाई केली पाहिजे, असं सगळं त्याच्यामध्ये दिलंय. म्हणजे जेणेकरून
तो याच्यात अडकणार नाही, गुरफटणार नाही, त्याचं नुकसान होणार नाही आणि योग्य वेळी त्याला बाहेर काढण्यासाठी काय असले पाहिजे तर ते देखील या पुस्तकामध्ये आमचा सांगण्याचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की नक्कीच तुम्हाला हे पुस्तक फायदेशीर ठरू शकतं. आणि जसं मागच्या मी पॉडकास्टमध्ये सांगितलं की स्पर्धा परीक्षेत म्हणजे जसं मला सांगितलं, तुम्हालाही सांगितलं असेल की पहिल्यांदा तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर वाचा, नंतर तुम्ही सिलेबस वाचा, सिलेबसवर अभ्यास करा. मी पहिल्यांदा सांगितलं की पहिल्यांदा मी अधिकारी हे पुस्तक वाचा आणि मग पुढचं वाचन करा. हे पुस्तक वाचलं की तुमचा पिक्चर क्लिअर होऊन जाईल की मी नक्की कोण आहे, मला काय करायचंय, पण नक्की मी कॅपेबल आहे का याच्यासाठी. आणि त्याला जर प्रश्नांचं उत्तर कळालं की येस, तर मग तो पुढे जाईल, नाही तर मग पुढे काय करा ते सुद्धा याच्यामध्ये आहे. तर या अनुषंगाने हे पुस्तक आहे. आता इथे आपण बघतोय की जवळपास 400 पेजेसचं हे पुस्तक आहे, 416. म्हणजे जर समजा आपण टाइम लावून जर समजा पुस्तक वाचलं तर जवळपास साधारण एक 30 पानं माणूस वाचत असेल एका तासामध्ये. नॉर्मल ॲव्हरेज स्पीड तुमची किती? प्रत्येकाची वेगवेगळी रे, पण तासाभरामध्ये आपण एक 15 ते 20 पानं वाचू शकतो, 15 पानं वाचू शकतो. हे बघितलं तरी 20 तासामध्ये संपू शकते पुस्तक. नाही, पण हे सलग वाचण्याचं पुस्तक नाहीये, म्हणजे ही गोष्ट नाहीये, तुम्ही बोर होऊ शकता. हे समजून घ्यायच्या संकल्पना किंवा काय घडतंय, आकडेवारी आहे आणि हे गोष्टीसारखं तुम्हाला रमवणार नाही. काही भाग आहे म्हणजे ज्यांचे प्रवास आहेत, उदाहरणार्थ काही अधिकारी झालेल्यांचे आपण प्रवास घेतले, तर रमेश गोलबचा असेल, तेजस्वी सातपुते आहे, किंवा जे पर्यायी क्षेत्रात करिअर केलेले आहेत त्यांचे काही प्रवास आहेत, ते तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतील, त्याच्यात नाही. पण जे दुसरा जो भाग आहे की याचे परिणाम काय होतात, त्याचे स्वरूप काय आहेत, संख्या म्हणजे आकडेवारी काय येते, तिथं थोडंसं माणूस थोडासा बोर होतो, म्हणजे वाचायला आपल्याला कंटाळा वाटतंय. त्यामुळे हे टप्प्याटप्प्याने एक आठवड्याभरामध्ये पुस्तक हे वाचून मला असं वाटतं की इंस्टाग्राम, फेसबुक इकडे तिकडे आपण 4-5 तास देण्यापेक्षा जर 20 मिनिटं तरी पुस्तक वाचलं, दररोज एक प्रकरण, टोटल याच्यामधली जी प्रकरणं आहेत त्या पद्धतीने. आणि स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थ्यांना मोठे मोठे असे 1200 पानाचे ठोकळे वाचण्याची सवय, आणि ते सुद्धा काही खूप इंटरेस्टिंग नाही. स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी नाही, स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी सलग जर लायब्ररीत बसला ना, हा 2 दिवसात पुस्तक संपलं, सलग बसला तर. आणि हे फक्त विद्यार्थ्यांनीच नाही तर पालकांनी, जे येऊ इच्छितात त्यांनी, जे आलेले आहेत त्यांनी, हे सगळ्यांनी एकंदरीत काय आहे बा स्पर्धा परीक्षेचं वास्तव, तर त्याच्यासाठी तुम्ही पुस्तक हे चालू शकता. म्हणजे पुस्तक वाचनाची तशी जी काही आपली संस्कृती आहे ती मोबाईल आल्यापासून थोडीशी लोप पावतच चाललेली आहे. परंतु ती मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा चांगले लेखक आहात, तुम्हाला तर वाचणं साहजिकच आहे की लोकांनी जास्तीत जास्त पुस्तक वाचलेच पाहिजे. पण वाचले पाहिजे, म्हणजे चटवले पुस्तकं तरी वाचले पाहिजे, कारण पुस्तकं खूप आहे, वाचले पाहिजे. काय वाचायचं हे ठरवलं गेलं पाहिजे. म्हणजे हे वाचून बघा, असं कुठे कुठे आहे अवेलेबल हे सगळीकडे आता, म्हणजे हा सगळ्या मार्केटमध्ये आणि ऑनलाईन पण अमेझॉन आणि वेगवेगळ्या स्टोअरला अवेलेबल आहे. आणि महाराष्ट्रातले मला वाटते 73 जे मेन डिस्ट्रीब्युटर आहेत, म्हणजे आता पुण्यामध्ये गेलात तर तुम्ही अक्षरधारा असेल, बुकगंगा असेल किंवा के सागर असेल, अशा महत्वाच्या ठिकाणी तर आहेत. आणि इतर वेगवेगळ्या शहरामध्ये पण डिस्ट्रीब्युटरकडे अवेलेबल. पुस्तकाची किंमत किती ठेवलेली आहे तुम्ही? 430 आहे. त्याला पण ते 10-15% डिस्काउंट देतात त्यात वेगवेगळ्या ठिकाणी. हल्ली जर समजा आपण बघायला गेलो तर मटन थाळी जर आपण खायला गेलो तर 350 रुपये भाव चालू आहे मटन. एक वेळची मटन थाळी तुम्ही स्किप करू शकता, हे पुस्तक घ्या, वाचा. म्हणजे मटन थाळी तरी आपण रात्री खाऊन सकाळी जिकडे तिकडे तिची विल्हेवाट होते. मटन थाळी हे आयुष्यभर पूर्ण आहे. आणि हे फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या सोबतीतले जे आहेत त्यांना सुद्धा हे कामात येईल. म्हणजे काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला, म्हणजे मटण थाळीने पोटाचा खुराक, पोटाची भूक भागू शकते. परंतु पुस्तक जर समजा आपण वाचलं तर आपल्या विचारांची आणि मनाची भूक नक्कीच तिथे भागवण्यात जाऊ शकते असं मला वाटतं. ते तर भूक भागेल, पण पुढे भविष्यात दिशा मिळण्यासाठी हे खूप काय केलं पाहिजे, म्हणजे चुका टाळण्यासाठी महत्वाचं आहे. कारण फक्त आपण झगमगाट बघून इकडे येतो बऱ्याचदा, आणि तीच सगळ्यात मोठी चूक असते की वास्तव काय, रियालिटी काय, ग्राउंड रियालिटी आपण पाहतच नाही. फक्त बघतो की नाही जायचं फक्त तिथे गेल्यावर नेमके काय अडचणी असतात, काय कसे अधिकारी आहे. मग त्यांनी रिझाईन दिलंय, नंतर हे काम नाही जमत, दिलं, अभ्यास केला, निवड झाली, रिझाईन दिला, ते सोडलं आणि परत दुसरं काम करायला लागले. म्हणजे असं पण बऱ्याच होता, तो झगमगाट, तो लूक बघून जातात आणि नंतर सोडून परत येतात. त्यामुळे आपलं तसं न होता आपला शोध जर घेतला की काय करायचंय आणि मला काय आवडतं, शेवटी तिथे येऊन ती गोष्ट थांबते. तर शेवटी आता निर्णय तुमचाच आहे, सांगणं आमचं काम आहे. कारण मी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून बेमीच्या डेटापासून असतो सांगत की असं असं आहे. ज्यांना पटतं ते म्हणतात खूप छान सांगितलं, आणि ज्यांना पटत नाही ते म्हणतात तू स्वतः पास झाला नाही म्हणून एमपीसीला नाव ठेव.
जे अधिकारी झाले आहेत ते सुद्धा मला म्हणतात की खूप छान काम करतो, पण काही काही म्हणतात तू स्वतः पास झाला नाही म्हणून नाव ठेवतो. कसं नाव ठेवू? तसं नाहीये ते. ऍक्च्युली जे पास झालेले आहेत त्यांच्यापेक्षा जे पास झाले नाहीयेत ते खूप चांगलं सांगू शकतात आणि तेच अनुभव जास्त उपयोगी ठरतात मुलांच्या मध्ये. पण ते प्रत्येकाला समजतीलच असं नाही. प्रत्येक जण तेवढा वैचारिक दृष्ट्या समृद्ध नसतो. तर ज्याची त्याची आहे. मी काय तुम्हाला नाव ठेवत नाहीये, कारण तुम्ही मला आता खरं गोष्ट आठवली होती एक, म्हणजे पण मी आता थोडा वेळ नाही आपल्याकडं. म्हणजे माणसाला काय असतं ना, जो शिखरावर जाणार होता तो जाऊन आलेला होता, अनुभव सांगत होता, आणि दुसरा जो होता तो मध्ये चढत असताना तो मधूनच खाली पडलेला होता. पण त्यानं जेव्हा दुसऱ्यांना सांगितलं तर लोक म्हणले की जो चढला शिखर चढून आला होता ना, त्याचे जे स्टेप होत्या त्याच्यापेक्षा जो चढत होता त्यानं सांगितलेला अनुभव आम्हाला जास्त उपयोगी ठरला. कारण का, जिथे जिथे अडकळत होता तिथं काय करायचं हा दिशा मिळण्याचं काम जे आहे ते अशा विद्यार्थी, त्या अभ्यासाचा भाग आहे परत हा तेवढ्या पॅटर्न मधला. तर एकंदरीत अशा प्रकारचं हे मी अधिकारी पुस्तक आहे आणि इतका शांततेत, इतका संयमाने आतापर्यंत जर समजा तुम्ही व्हिडिओ बघत असा, म्हणजे संयम तुमच्यामध्ये असलाच पाहिजे. तर त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार की इतक्या लांब इतकं शांततेने तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला आहे. परंतु मला असं वाटतं की तुमचा हा संयम नक्कीच कुठेतरी तुमच्याच कामात येणार आहे, कारण याच्यातून काहीतरी चांगलं तुम्हालाच भेटणार आहे, मिळणार आहे. पुणेरी भाषेत सांगायचं झालं, माणसं भेटता गोष्टी मिळतात होणे, तर मग ते मिळणार आहे तुम्हाला. असं आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांना किंवा इतरांना जर समजा वैयक्तिक काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तर देण्यासाठी तुम्ही असतात का अवेलेबल? असतात, म्हणजे त्यांना तर प्रश्न विचारू शकतात. फॉर्म काय हे चुकला इथपासून तर काय करू काय, ते सगळे प्रश्न आहेत त्यांच्याकडे. तर आणि जर समजा एखाद्याला तुमचं लेखन खूपच चांगलं वाटलं, त्यांना तुमची भेट घ्यायची आहे, मग ते भेटू शकतो आपण. भेटतात सर तसं. आणि एका लकी विजेत्याला आपण सरांसोबत मटन थाळी सुद्धा हरकत नाही तुम्ही जाहीर केलं. आता तरी सुद्धा तुम्हा दोघांचे मनापासून खरं तर मी आभार माने की वेळात वेळ काढून, कारण खरं तर गरज नव्हती तसं काही. तुम्हाला काय गरज पडली का संशोधन करून हे लिहायचे म्हणून? बरोबर. पण तरी सुद्धा महेश सरांना वाटलं असेल, कारण त्या माणसाला पहिल्यापासूनच वाटते की जागा निघल्या पाहिजे, हे नाही त्यांना अभ्यास सोडून घेऊन बी जागा निघल्या पाहिजे म्हणून आंदोलन काढले. बाबा तो सोडला ना अभ्यास, तू बघ नाही. शेवटी आता त्यांचे ते कामधंद्याला व्यवस्थित तिथे लागलेले आहेत आणि तुम्ही हे पुस्तकाच्या माध्यमातून ज्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलाय त्या नक्कीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. कमेंट करून नक्की सांगा की पुस्तक कसं वाटलं तुम्हाला आणि का वाचलं पाहिजे, हे तर आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकी तुम्ही इथे आला त्याबद्दल तुम्हा दोघांच्याही मनापासून आभार मानतो आणि असेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत राहा. भलेही विद्यार्थ्यांकडून तुम्हाला तेवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देते. धन्यवाद. होते तो मिळतोच असा नाही, विद्यार्थी नावं सुद्धा ठेवतात. सरांना चांगला त्याचा अनुभव आहे. नाही काय करतील असं नाही. हे ते उलट काय म्हणतात माहितीये का, तुम्ही आमचा डायव्हर्जन करताय त्याच्यामध्ये. आमचा फोकस ठरलेला आहे, पण त्यांना तो फोकस सर्टन एज नंतर समजने वाले को इशारा काफी आहे. काही तर दुनिया वालों को तात्या भी बाकी आहे. एकंदरीत विषय आहे. तर एकंदरीत मला असं वाटतं की बऱ्यापैकी गोष्टी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेतच. जीवन सफर विथ जीवन आगाव या निमित्ताने आपण एकंदरीत सगळ्या विद्यार्थ्यांचा जीवन सफर देखील या पुस्तकाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर सरांचा सुद्धा थोडाफार जीवन सफर आपण जाणून घेतला आणि महेश सरांचा सुद्धा थोडाफार जीवन सफर आपण जाणून घेतला. आणि माझा जीवन सफर तर तुमच्या समोर म्हणजे असं उघडं पुस्तक आहे. मी कुणीही यावं आणि वाचून जावं, पण वाचून जावं त्यातले पुस्तक फाडून ते जर समजा तुम्ही चिवडा खाण्यासाठी वापरणार असाल तर मग ते मात्र चुकीचं आहे. अशा गप्पा मी माझ्या व्हिडिओमध्ये तसं टाइमपास करत असतो. याची तुम्हाला कदाचित सवय आम्हाला हे जीवन सफर बरोबर जो सफर झाला आमचा तो चांगला झाला. एकंदरीत काही नाही तर नाही, हा आपला 1 तास सोबतच तरी चांगला गेला असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा आपण ह्याचा डेटा कलेक्शन करत होतो त्यावेळी तुमची मुलाखत त्यावेळी खूप गंभीर वगैरे बोलले होते. आज एकदम असा कॅमेरा समोर आल्यावर मी खरा खुलतो. बाकी आणि त्यामुळे मी नातेवाईकांमध्ये गेल्यावर सुद्धा बऱ्याचदा कॅमेरा ऑन करून ठेवतो, म्हणजे ते खुल्लो पाहिजे म्हणून. नाहीतर ना ते सुद्धा म्हणतात की खूपच गंभीर आहे असं तसं. त्यामुळे असं नाही. हा झाला विनोदाचा भाग. विनोद पुरे थोडंसं गंभीर मुद्द्यावरती आता आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हा दोघांचे मनापासून आभार. आता आपण उन्हाळा खूप वाढलेला आहे तरी सुद्धा मी जॅकेट घातलेला आहे, कारण ती माझी स्टाईल आहे. अशा स्टाईली जास्त करण्याच्या फंदामध्ये पडू नका.
एकंदरीत आता आपण जाऊन मसाला ताक पिऊया. तुम्ही सुद्धा शरीराची सुद्धा काळजी घेत जा बाबांनो. नाही तर अभ्यास शिकत बसलेले हे तर 10-12 तास बसून अभ्यास करेल असं नाही. थोडंफार ताक बीक पिऊन आलं पाहिजे. तब्येत बिब्येत मला वाटलं मटन थाळी खायला जायचा विचार. तरी आता नाही, कारण ऊन जास्त आहे. तर सध्या निवांत. चालतंय, धन्यवाद. येस, थँक्यू सो मच.